आता ते फिरवायचं होतं. बर, आज सर्वप्रथम मी पहिल्यांदा माझा परिचय करून देतो. माझं नाव आहे श्री अभय हरिश्चंद्र बंडे, राहणार मोहोळ. मी कोण आहे, काय आहे, तुमच्या डोक्यामध्ये काय विचार असतील ते सगळे मी आता क्लिअर करतो. असं कुठलंही डिपार्टमेंट नाही की त्या डिपार्टमेंटमध्ये आमची फॅमिली किंवा आमच्या ज्या काय 10-12 एनजीओ सामाजिक संस्था आहेत तिथं रजिस्टर नाही, सगळीकडे आहे. मग तुमचं कोर्ट कचेरी असू द्या, काही असू द्या, मोहोळ तालुका कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत जे काय असेल केसेस लोकांच्या ते तिथपर्यंत आपल्या संस्थेद्वारे पोहोचवलं जातं. तसेच नीती आयोग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एनजीओ सदस्य म्हणून त्या कमिटीवरती म्हणू शकतो आपण तुमच्या भाषेमध्ये, किंवा त्या लॉबीमध्ये आहे असं समजू शकतो तुम्ही. तर तुमचा जो इश्यू आहे किंवा तुमची ज्या अडचणी आहेत, मला नरोडे सरांनी सांगितलं की सकाळी मी कोर्टात जात असताना तर मी म्हणजे मी येतो तिथं आणि बघू काय अडचणी जर का कायदेशीर असतील तर त्या अडचणी आपण कोर्टासमोर मांडूया. कोर्टासमोर काय मांडूया असं बोलले तर आज राज्यामध्ये न्याय देवता हे आपल्या एक ज्युडिशरी सिस्टीम वेगळी असते आणि ज्युडिशरी सोडून जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेला कोण आदेश करू शकतो? फक्त न्यायालय, कोर्ट. तर तुम्ही केलेलं जे काय आंदोलन होतं ते कुणाला माहीत झालं? फक्त मोठ्याने बोला, त्यांच्याकडे घ्या. मग आता तहसीलदार समोर तुम्ही आंदोलन केलं, हे केलं, ते कोर्टापर्यंत पोहोचलं का हो? म्हणजे तुम्ही केलेलं तिथे जे आंदोलन आहे ह्याच्यामुळे काय झाला फायदा? फक्त हे अडचण आहे ते फक्त 4 लोकांना कळालं, सगळ्यांना माहिती कळाली, पण त्याच्यावरती सोल्युशन तुम्ही काढलं का? त्यासाठी आपल्याला काय करायचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काय आपल्याला राज्यघटनेमध्ये जे अधिकार दिलेले आहे त्या अधिकाराचा वापर करून आपल्याला न्यायालयामध्ये जाताना तिथं काय व्यवस्थित पॉईंट मांडणी करायची. त्यासाठी मी सर्वप्रथम आलेला काय बोललो की सुशिक्षित महिला पुढे या, असं का बोललो? तर माझा निम्मा भार या सुशिक्षित महिलांनी किंवा पुरुष वर्गाने घ्यायचा. आता मी लक्ष देऊन शिक्षक हा काय करत असतो? शिकवतो, पण शिकणारा सुद्धा तेवढंच आत्मसात करणारा पाहिजे. तुम्ही जर का मला 1 पाऊल चाला तुम्ही पुढं, ते 10 पाऊल चाला. लोक काय म्हणतात किंवा स्वामी समर्थ महाराज काय म्हणतात, घेऊ नको मी तुझ्या पाठीमागे आहे. पण आमचं कुटुंब किंवा आमची संस्था काय म्हणते की तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमचं पुढं आहे, आमचा त्रास बघा, आम्हाला काय वेदना होतात बघा, त्यानुसार तुम्ही चालू व्हा, मग पुढे चांगलं. पण काय पाठीमागून साथ दिली चांगलं आहे का पुढं राहणं चांगलं आहे? पाठीमागा तुमच्या आधी पुढं आहे. पुढं काय आहे? एक वडिलासारखं समजा, भावासारखं समजा, मुलासारखं समजा. कारण तुम्हाला सगळ्याला अडचण येण्यापेक्षा आधी मला एकला अडचण होते, त्या अडचण बघा, त्याच्यावर सोल्युशन काय बघा, आणि त्याच्याप्रमाणे तुमच्यामध्ये बदल करून पुढे चाला. आता सांगा, पाठीमागचं मनुष्य बरं आहे का पुढच्या मनुष्य बरं आहे? आता बघा, ताज्या गोमला तुम्ही पळाले, नाही काळा करू नका. आता विचार करा की एवढे बोल नका एवढीच गोम आहे. आज तुम्ही मोठी लढाई, आज तुम्ही 17-18 मला मोठे दिले, आज जर का तुम्ही एवढ्या गोमला जर का उठून पळत असता, आणि हसू नका, हसण्याची गोष्ट नाही. हे तुम्ही जे हसताय ही हसण्याची गोष्ट बिलकुल नाही. उद्या तुमच्या वैयक्तिक घरापर्यंत या बाबी ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्ही रडता. पण आज 17 पाहिजे मी असं वाटलं की मी बिहारमध्ये गेलो,
कोण एक सांगू शकताय? म्हणजे काय पुनर्वसन म्हणजे काय? नाही ना, आता आपलं पुनर्वसनच चालू आहे. पुनर्वसनच सांगायला तुम्हाला सर, आमचं गाव पुनर्वसन व्हावं आणि आम्हाला वरती जागा द्यावा सगळ्याला, एवढीच आमची हात विनंती. म्हणजे वरती म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का? आम्हाला म्हणायचं की गायरानामध्ये द्यावा. म्हणजे काय झालं ना तुमचं आहे बहुतेक आमचं पूर्ण गाव आलेलं आहे इथं. आता मी बोलतो म्हणजे ते बरोबर आहे का चुकीचं तुम्हाला सांगायचं किती आहे? बरोबर आहे. कोणीमध्ये बोलू नका, रेकॉर्डिंग चालू आहे आणि विनाकारण काहीतरी चुकीचा मेसेज जातो. म्हणजे मला असं विचारायचं होतं, मी ते येण्यापूर्वी मी थोडी चौकशी केली किंवा मी थोडा अभ्यास केला इथं तुमच्या आष्टी गावात. तर आधी तुमचं जे आष्टी गाव होतं ते खाली पश्चिमेच्या बाजूला होतं आणि पश्चिमेच्या बाजूला मान्य आहे बरं. आणि पश्चिमेच्या बाजूला जे काय तुमचं गाव होतं आष्टी गाव, त्यावेळेस काहीतरी भूकंप वगैरे आला होता वाटतं, बरोबर आहे? आणि त्या भूकंपाच्या दरम्यान तिथली काय घरं वगैरे पडली आणि त्याच्यामुळं तुम्ही पूर्वेच्या बाजूला म्हणजे जो सीना नदीचा बंधारा किंवा सीना नदी आहे, शासन आम्हाला सांगत होतं की तुम्ही वरती जावा. नोटीस येत होती. शासन आम्हाला सांगत होतं की तुम्ही वरती जावा. त्यामुळं 1996 ह्यांच्याकडे घ्यायचं. मी तुम्हाला काय सांगितलं सर, त्यामुळं तुमच्याकडे घ्यायचं. त्यामुळं आमचं गाव सगळं वरती येऊन जी ती जागा धरून राहिली. त्यावेळेस गावाला काय बॉडी असेल काय असेल कुणी म्हणलं नाही की इथं जागा धरू नका तिथं जागा धरू नका किंवा इथे धरा किंवा तेवढी धरा असं काही बोललं नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे का की काही काळापूर्वी 1996च्या अगोदर तुम्ही पश्चिमेच्या बाजूला खाली आष्टी होती म्हणजे सीना नदीच्या पश्चिमेच्या बाजूला तुमच्या आष्टी गाव होतं आणि तिथं काय गावामध्ये पाणी शिरल्यावरच लोक वर आली. म्हणजे तिथं त्यावेळेस शासन वरी जावं म्हणून पाठवलं. म्हणजे नैसर्गिक आपत्ती तिथं तुम्हाला आल्यामुळं शासनाने तुम्हाला काय केलं, तिथून स्थलांतरित करून या पूर्वेच्या बाजूला म्हणजे जी सीना नदी आहे त्या सीना नदीच्या पूर्वेच्या बाजूला, बरोबर आहे असंच म्हणायचं तुम्हाला? बर. आणि जिथं तुम्ही सध्या इथं राहिलेला आहात, तिथं जिथं तुम्ही राहिलेला आहात ही जागा, ह्या जागेमध्ये तुम्ही स्वतःहून नाही राहिलेले, तुम्हाला सरकारनं सांगितलंय. नोटीस सरकारनं सांगितल्यावरच आला. बर. मग त्या प्रकारच्या नोटिसा वगैरे आहेत कोणाकडे? एक जरी असले तरी पुरेसा आहे. आहे ना? हा, मला त्या GR ची प्रत द्यायची म्हणजे मला ते मेहरबान न्यायालयासमोर मला सादर करता येईल. एक पुनर्वसनचा मुद्दा, बरोबर आहे? बर. आता ह्या मुद्द्यासाठी तुमच्यामध्ये एक पुरुष आणि महिला वर्ग पैकी कोण महिला पुढे समोर येईल कोर्टामध्ये? कोण तर पाहिजे ना, फिरायचे नको का? येताव की नाही? मी ती स्वतः. आणि ह्यांना जो खर्च यायला जायला होणार आहे तो तुम्ही सार्वजनिक त्यांना द्यायचा आहे. मी कॅमेऱ्यामध्ये बोलतोय. तिथं कागदोपत्री काय खर्च लागेल ह्या मावशींच्या एकट्याच्या ह्याच्यावरती नको आहे की मोफत विधी सेवेमार्फत तिथं आपल्याला वकील मोफत मिळतो. आपल्याला केंद्र सरकारने, नालसाने, महाराष्ट्र शासनाने काय केलेल्या सुविधा, आपल्याला जर का जी एखादी गरीब महिला असेल, एखादा पुरुष असेल, अशी काय कॅटेगरी असेल तर त्यांना एक मोफत विधी सेवा चालू आहे. ही लोकांपर्यंत पोचलेली नाही. तर पुनर्वसनचा मुद्दा कोण हातामध्ये घेत आहे? तुम्ही घेऊ शकताय. तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही. तिथं तुमच्याबरोबर मी असणार आहे. त्यांच्याबरोबर आम्ही आहोत की. बरोबर आहे? पुरुषामध्ये कोण असणार आहे? मी येतो. बरोबर आहे? ठीक आहे. आता पुनर्वसन बद्दल अजून तुम्हाला कोणाला काय मुद्दे सांगायचे तर एकट्याने हात फक्त वर करा म्हणजे मी तिकडं विचारतो. आणि हीच वेळ आहे, मला काय विचारायचं सांगा, हीच वेळ आहे. कारण हा व्हिडिओ मी सर्वत्र पाठवणार आहे.
भले त्या ठिकाणी मला काय त्रास होऊ द्या तुमच्यासाठी किंवा काय विचारू द्या, मी तिथं तयार आहे बोलायला किंवा सांगायला, हात जोडून विनंती वजा बोलायला तयार आहे. सहकार्य करायला एक मिनिट आता ही शाळा बांधकाम केली. आता तुम्ही काय म्हणता? नाही नाही पुनर्वसनचं फक्त पुनर्वसन आहे, शाळा बांधकाम केलं. मग आता शाळेचं काम आलं, सगळं आलं, ते आडवाळू. मग शाळा कशी बांधली? पूर आलं, गाव कसं शाळा बांधून ठेवता तुम्ही? नाही नाही तो मुद्दा नंतरचा आहे. नाही नाही तो मुद्दा नंतर आहे. घेतला मुद्दा तुम्ही. घेतलं हा. का? मग पुनर्वसन करण्याची काय अडचण आहे? हो, म्हणजे सर. आता पुनर्वसनामध्ये एक माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला अशी अडचण आहे का की बाबा ही गायरान जागा आहे, तुम्ही इथं राहू नका किंवा इथं तुम्ही हे करू नका, असं कोण तुम्हाला स्थानिक लेवलला कोण बोलतंय का? म्हणते की माझी कशासाठी अडवते? सगळं कोणी बोलू नका, त्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये फक्त एकच आवाज आणि असतो. मग कामं कशी काय अडवले ते? गायरा नाही म्हणूनच अडवले. या घालते ती सगळी म्हणजे सगळे म्हणजे कोण? सगळी म्हणजे गावची बॉडीच घालती असं म्हणा थोडं. म्हणजे आपल्याला वैयक्तिक नाव कोणाचं घ्यायचं नाही, हा. पदाधिकारी असतील किंवा कोण असतील, बाबा सरपंच साहेब असतील किंवा आपलं तहसीलदार साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील किंवा आता कोण घरकुली बांधायची, सरकारी यंत्रणा. घरकुली आली ती सगळ्याला प्रत्येकाने 15,000 आलेलं खर्च गावात बांधा म्हणजे. गावात बांधा म्हणते ती. म्हणजे इथं गावात तर नको कोण बांधत म्हणते नाही. ते. म्हणजे थोडक्यात 1996च्या अगोदर जी आर्थिक परिस्थिती म्हणजे नैसर्गिक आपत्ती आली होती त्यावेळेस तुम्हाला काय केलं, त्याच सरकारने सांगितलं की तुम्ही वरच्या बाजूला जावा गावरान माझ्यामध्ये आणि तिथं तुम्ही तुमचं अन्न वस्त्र निवारा उपजीविका किंवा राहणं वगैरे तुम्ही करा. आणि नंतरच पुन्हा असं म्हणलेलं आहे की बाबा तुम्ही तिथं काय करू नका, का तिथे गायरान जागा आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की सरकारच दोन्ही बाजून तुम्हाला अडकवा लागली. मग आता शाळा बरोबर आहे का? बंडकर साहेब झाले काय सांगतो मला मी आज इथं 30 ते 35 वर्ष झाले वास्तविक लोक आहेत. 2 मिनिटं ही पहिली गायरांकडे 2 मिनिटं गायरांकडे जागा होती पहिली, म्हणजे पहिल्यापासूनच जसं ही झालं 1954 पासून 1915 पर्यंत ही गायरण्या ताब्यात होती. पण ज्यावेळेस सुधीर मुनगंटीवर वनमंत्री होते त्यावेळी त्यांनी संकल्प केला होता, 5,000 झाड लावायचा संकल्प केला होता. मग आपल्या महाराष्ट्रातली पूर्ण जी काय गारान जमीन आहे ती पूर्ण त्यांनी वनसटणीखाली ओढून घेतली. आणि आमच्यात बी असं झालं त्यांनी इथं चौकशी न करता 2016ला काय केलं त्यांनी वनसटण्या म्हणून ती घोषित केली. म्हणजे थोडक्यात मला असं विचारायचं आहे की त्यांनी तुमच्या इथल्या जनतेचं विचार न घेता मध्ये बोलू नका. सरकारने तुम्हाला इथल्या जनतेचा, प्रत्येक नागरिकाचा, लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत जे काय वयोमानानुसार कुणालाही विचार न करता किंवा तो ही न करता जी गायरान जागेमध्ये तुम्हाला पुनर्वसन करायला सांगितलं होतं आणि ते देण्याच्या ऐवजी जी डायरेक्ट काय केलं, कशामध्ये वर्ग केलं, डायरेक्ट वन संज्ञामध्ये हे केलं. हा एक मुद्दा आहे तुमचा, बरोबर आहे. आम्ही पुण्याला गेलो होतो याच्यासाठी, तर त्यांनी काय केलं की त्याच्यात वनसज्ञ म्हणून गावाला मीटिंग किंवा काही न घेता त्यांनी वनसज्ञामध्ये ते घेतले. आम्हाला कोणालाही त्यांना त्याला ॲक्च्युली ग्रामसभा घ्यावी लागते आणि मंजुरी घेऊन त्यांनी वनसज्ञामध्ये करायला पाहिजे. ते वरच्यावरच आमच्या गावाची परमिशन नसताना वनसज्ञामध्ये वनसज्ञा हा एक विषय आहे पुनर्वसनामध्ये, बरोबर आहे. त्याच्यामधलं काय कागदपत्र आहेत हो आहे ते गोळा करायचे, मी बोललेले मुद्दे लक्षात ठेवायचे. आता पुनर्वसनामध्ये काय झाला, मुद्दा संपला, आता दुसऱ्या मुद्द्याला हात घालायचा. मला आता असा एक मुद्दा तुमचा सांगितलेला आहे, तुमच्याच महिलांनी घरकुल थकीत, घरकुल हा मुद्दा आहे. घरकुल बद्दल काय आहे, जागेसाठीच नाही ते. हो. कोण बोलतंय घरकुल बद्दल, कोण बोलतंय? अहो जागेसाठीच नाही. मला काय म्हणायचं आहे, घरकुल बद्दल कोण बोलतंय? अहो मावशी, मला काय विचारायचं आहे, घरकुल या विषयावरती तुम्ही बोलणार का? इथे या हो. तुम्ही जाऊ. तुमच्याकडे पुनर्वसन आलं, लक्षात आलं ते का इथं बसा. आता मला काय विचारायचं आहे तेवढंच मला सांगा. मला काय म्हणायचं आहे, सावकाश बोला. म्हणजे कसं आहे, तुम्ही बोललेलं हे सर्व अधिकारी वर्ग पाहणार आहे. आता मला काय विचारायचं आहे, घरकुल एक मुद्दा मला सरांनी सांगितला. आता घरकुलची अडचण काय, म्हणजे घरकुल आलेलं आहे, मंजूर झालेलं आहे,
बर एकूण सर किती घरकुल मंजूर झालेले आहेत? 255 त्या पोरांना पाठवता का तिकडे ते? ए मुलांनो इथं कालवा करू नका रे, तिकडे जावा. कोण तर महिला उठायची हो. ती पोर तिकडे हाकला जरा तिकडं. बस हा. म्हणजे टोटल या गावाला घरकुल म्हणजे आष्टी गावाला घरकुल किती मंजूर झालेले आहे? 255 म्हणजे 255 घरकुल मंजूर झालेले आहे. तुम्ही बोलणारच नाहीत का? एज्युकेटेड लोक काय बोलणार नाहीत? पैसे पडले तर बांधू देणार. काय म्हणता त्यांच्याकडे? पैसे पडल्यात घरकुलाचं 15,000 तर बांधायचं कुठं? गावात जागा नाही नदीच्या कड्याला, शेतात 35 फूट खंड तर घर लागत नाही, बांधायची कुठं? घरकुल मेन बांधायची जागा पण एवढी काय छोटी करायचं? असल्यामुळे तिथं वाढले एका व्यक्तीला 2-3 मुलं असल्यामुळे ती किती जागा पुरे आहे. त्याची मान्यताच देण्यात येते, त्याच्यामुळे पण पैशाला पण येते. काय करायचं? तिच्या काठीला फायदा काय आहे? खाली काय झालं? राहले खाली बर अजून घरकुलाबद्दल कुणाला बोलायचं आहे मागं का तुम्ही शांतच बसणार आहे असं? तिकडे घेता का सर तुम्ही? हा. जरा जवळ जावा ना. सगळ्यांचं म्हणणं घ्या, सगळ्यांचं म्हणणं घ्या, समोर जावा. आम्ही गाडी काढायला बस किती आहोत त्या जागेला आम्हाला ज्या जागेला आम्ही राहतो त्या जागेला आमचं घरकुल पाहिजे. आम्हाला तुम्ही उतारा मागता काही मागता गावात आमची जागा तर गावात गेलं पाहिजे. राहणार कुठं आम्ही माळात जिथं राहतो तिथं आम्हाला जागा पाहिजे. टोटल 255 घरकुल तुम्हाला मंजूर झाले. मग ह्या 255 मध्ये इथं बसलेल्या 2 महिलालाच मिळाले का? बाकीच्या महिलांना घरकुल तुम्हाला मिळालंच नाही का? म्हणजे 255 पैकी 2 महिला गेल्या. 253 लोकांपैकी तुम्ही कोण नाही का? त्यांनी काय म्हटलं तुमचं गाव पुनर्वसन करू द्या. तरी मी म्हटलं ह्याला प्रत्येकाला 2-2 कुठे जागा असं होता आपलं जागा दे आम्हाला नको पुनर्वसन त्यांचं घर पाडू द्या, त्यांचं डासूळ द्या, त्यांना जीसीबी द्या. ही कुठली पद्धत? कोण म्हणलं? कोण आता गावातली लोक पुढारी काय महिला सुद्धा म्हणतात. महिला सुद्धा म्हणले मला धक्के देऊन काढले. मी त्या शाळेत तिथं गेलती. मॅडम प्रत्येकाला 2-2 गुंठ जागा प्रत्येकाला द्या तुम्ही जागा. कशातली? कुठली इथली जागा द्या म्हणा. कुठली म्हणण्यापेक्षा त्याला शब्द आहे गायरान जागा. अहो पुनर्वसन माळावरली जागा द्या. हा, तुम्ही असं शाळेत बोला. येऊन राहिलं. तुम्ही पाण्यातली लोक इथं येऊन राहिलं. सुप्रिया ताई त्या दिवशी आले. मग सांगली म्हणली बायका बोला. बायका बोलल्यावर मी पण तिथंच होती ती. हा. मग आल्यावर म्हणल्यावर मी म्हणलं समजायला प्रत्येकाला इथं जागा पाहिजे. आम्हाला जागा नको. ह्याची घरं डासळा. तुम्ही बांगल्यात राहता, तुम्ही बी बांगलं बांधा. हे जे डासळा प्रत्येकाने आम्हाला कोणी बोलवलं का बांगल्यात? तर कोण बोलू शकतंय? तिकडे कोण बोलत होतं बघा सांगा. कोणतरी एक जण बोला. कोणतरी एक जण बोला. तुम्हाला सगळ्यालाच घरकुल आहेत, सगळ्यालाच घरकुल मिळणार आहे. पूर्ण पाणी गेले बघा. तुमची घरकुल नाही ते सगळ्या. मला सांगत पण माघार घरकुल गेलं मग सांगत आले ना माघार कसं जाईल घरकुल? पाऊस पाण्याच्या एवढ्या चिखलात ना दूध या घडी यायला घालते ते दूध घालते तिथलं येऊन वाटते मुलं आपले जायला. आम्हाला सरकारने एवढी विनंती करून आम्हाला सर इकडे घेता बोलायला लागले ते. पुनर्वसन करून आम्हाला इथं जागा द्यावं सगळ्याला. काय गुंठ 2 गुंठ काय त्यांच्या नियमात असेल ती असं या सगळ्या महिलांचं म्हणणं आहे. बाकीचं काय सगळं जागा सुद्धा, पण जागा तर पाहिजे. आम्हाला जमीन नाही काय नाही आम्हाला फक्त जागा तर राहायला देतात का नाही? तुम्हाला गावात घर बांधायला अडचण काय ती सांगा. अडचण घरच नाही म्हणतो मी नोटीस पाठवली. एक एक जण बोला. गावात घर बांधायला तुम्हाला अडचण काय? एक एक जण बोला. कशाची सवलत नाही आम्हाला. काहीच नाही. मिनिटाभर जागा बी नाही काही. एक एक जण बोला. काय तुम्ही बोला. गावात 500 फुटापासून जवळ गावाजवळ 500 फूट एवढी अंतरावर नदी आहे. आणि गावात घरकुल बांधायचं म्हणलं तर घर नाही घर नाही, पाणी नाही आणलेलं असतं. आणि पुढे पाणी येतंय. आणि माळावर जागा द्या म्हणलं तर देत नाही ती. मग ती इकडून आड तिकडून विहीर असं झालंय. चारी बाजूनं पाणी असते पण आमची सोयच नाही कसली. चला तिकडे. काय सोय नाही आमची. ह्या घरी तर काय आम्ही चित मेलाव आणि दुसरी काय म्हणते आम्ही पुरात आहोत. आम्ही माळावर राहून काय खायचं?
बांधायचं मग तुम्हाला गावात घर बांधायला काय अडचण आहे ती सांगा. हा ते सांगा काय असेल ते. गावात अडचण वर्षाला पाणी येत आहे मग कसं कुणाचं बांधायचं वैयक्तिक गाव? नाव घेऊ यायला लागले नका. थांब. पदाचं नाव घ्या, फक्त पदाचं नाव घ्या. आपल्याला कोणाशी भांडण करायचं नाही, वर्षाला कोणाला पूर वाईट येत आहे का बोलायचं नाही नाही. गावाला पूर येत आहे मग तुम्ही माळावर जागा द्या ना आम्हाला. चला दुसरं कोण तुम्ही नोटीस पाठवता जागा का देत ना आम्हाला मग वरी जावं म्हणून नोटीस पाठवता माळावर जावं म्हणून मग बांधायचं कुठं तुम्ही म्हणता "अहो, इथं कुठं काय राहणंच आहे कुठं हेच आहे मग राहायचं कुठं ते सांगावं मग सरकारनं कुठं राहायचं ते तर सांगावं. हॅलो दमड्या करता गावात तुम्ही. माळावर आहे इथं थांबलो जरा साहेब आले. देत ना. हा येतो एक 10 मिनिटं. एकतर शेतात बांधण्याचं गावात बांधा. शेतात बांधायला गेलं तर ती बी पाण्याखाली जाते. गावात बांधायला गेलं तर ती बी पाण्याखाली जाते. ही पाण्याखाली. शेताची अडचण सांगा. नाही मला काय म्हणायचं आहे गावात दौंडी करता तुम्ही पूर येणार आहे माळावर जावा पुन्हा दुसरे जाऊन काय म्हणता येईल गायरा नाही माळावर राहू नका मग आम्ही राहायचं कुठं एवढं आम्हाला हा, आता सरकार लक्ष द्या, आता माझ्याकडे घ्या. हे इकडे घ्या. उभं राहा. शेतात तर सगळे पाण्यात जाते आता शांत झालं. सगळं नाही झालं तर झालं फक्त आम्हाला जागेचं व्हावं. ताई 2 मिनिटं आता. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ज्या वेळेस नैसर्गिक आपत्ती आली, पूर्ण वाक्य ऐकून घ्या, त्यावेळेस सरकारने सांगितलं की तुम्ही गायरानामध्ये जाऊन तिथं राहा. पुन्हा नंतर जी तुम्हाला पुनर्वसनासाठी गायरान जागा दिलेली होती त्याच्यामध्ये तुमचा सर्वे न करता, तुमची विचारपूस न करता, तुमचं मत न घेता ते कशामध्ये घातलं, वन संज्ञेखाली घातलं. आणि त्याचा फायदा घेऊन जिथं तुम्हाला सरकारने पुनर्वसनासाठी जागा दिली होती ती तिथं ऑटोमॅटिक काय केलं, या वन संज्ञामध्ये गेल्यामुळं आता तुम्हाला 255 घरकुल मंजूर झालेले आहेत. परंतु जागा अभावी काय व्हावं लागलेलं आहे, मिळत नाही. तर तुम्हाला काय असं म्हणायचं आहे का की जी जागा पूर्वी तुम्हाला या गायरानामध्ये पुनर्वसनासाठी दिली होती ती कायम करण्यात यावी असं म्हणायचं आहे. बरोबर आहे कायदेशीर मुद्दा. म्हणजे काय लगा आता बघा मी 2 वाक्यात सांगितलं पण तुम्ही ते त्यासाठी काय काय केलं, किती कालवा केला. करावं बी लागणारच आहे थोडा काढवा. आता कालवा करू, आम्ही पैसे सुद्धा भरलेत कालवा करू. जर का पैसे सगळ्या भरलेले गोष्टी होत पावत्या असल्या आमच्या असत्या जवळ तिकडे कॅमेरा घ्या. तर काय झालं असतं, पैसे भरलेले कुठं सगळ्यांनी पैसे भांडण घेतले केलं. तलाट्याने आम्ही पैसे भरलेल्या कशा- पावत्या आहेत त्या माझ्या कशाच्या. इथे येऊन राहिलेल्या जागेच्या हा हा. मला काय करायचं, आणि तुम्ही त्या तुमच्या जागेलाच लक्षात आम्ही ठेवा. खोली बांधणार आणि तिथनं हलणार अजित नाही या, हा, अजित ती या. जागा नावावरच पाहिजे. इथे या. या इथं. हा, आता हे कसं पूर्ण झालं. माझ्या जवळ पावत्या आहेत त्या. चाललं बसा. हा, बसा आजी. आता हा सगळ्यात आपला महत्वाचा पुरावा आहे. होय. तुमच्याकडे जे जे काय कागदपत्र असतील ह्या गायराने जमिनीचे तुम्ही जे काय भाडे काय दिलेलं असेल सरकारला पावत्या ते घ्या आणि मला उद्या परवा 2 दिवसामध्ये सगळं घेऊन यायचं माझ्याकडे. आज मी सांगतो या तुमच्या मंदिरासमोर पावत्या असल पावत्या तर आहेत. आता 99 लगेच आणून धावते. ऐका, पावती नसल तर 99.99% तुमचं पुनर्वसन इथंच होणार आहे. आणि पावती जर का असली, मीच काय तुमचा परमेश्वर सुद्धा अडवू शकत नाही की माझं तुम्हाला आज सांगणार. 10 वर्षापासून आम्ही इथं फक्त काय राहिलेलो करा, आम्ही त्याच जागेला खोली बांधणार आणि ती जागा नावावर पाहिजे. कागदावर बोलायचं आम्ही आहे. दुसरीकडे 2 कुठे जाणार मिनिटं नाही. मी बोलताना शांत बसायचं 2 मिनिटं. फक्त तुम्ही एकामेकावरती आरोप प्रत्यारोप भांडणं करू नका. कायद्याच्या चाकोरीमध्ये राहावा. तुम्हाला उलट तुमचं चांगलं होत असताना कोणतरी भांडणं काढेल, कोणतरी विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करेल. तर काय करायचं आहे, शांत राहायचं आहे. शांत का राहायचं आहे तर आपल्याला जागा नावावर करून घ्या. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला दूध प्यायचं आहे. आपण त्या दुधाकडेच लक्ष द्यायचं आहे. तुम्ही जर का त्यांनी कार्य म्हणलं तुम्ही आरे म्हणला तर कायद्याच्या उल्लंघनामध्ये तुम्ही मोडता आणि तुमच्यावरच गुन्हे दाखल होतील आणि विषय दुसराच वाढतो आणि जे तुमचं मेन उद्देश आहे तो तसाच राहतो. त्याच्यामुळं
शांततेच्या मार्गातून, कायद्याच्या मार्गातून जायचं. काय त्रास झाला 112 तर माहिती आहे. तुमच्या वैयक्तिक ह्याच्यामध्ये कुटुंबामध्ये भांडणं असू द्या, कुणी तुम्हाला त्रास देऊ द्या, त्याला भांडण्याच्या अगोदर मोबाईल काढायचा, 112ला फोन लावायचा, जे काय सांगायचं त्यावर सांगायचं, रेकॉर्डिंग करायचं आणि लगेच मला फोन लावायचा. मान्य? ही तुमची पहिली भूमिका झालीच पाहिजे. हे झाल्यानंतर तुमचा तिथं बचाव होऊ शकतो. इथली पोलीस गाडी नाही आली, सोलापूरची येईल. एक आपल्याकडे पुरावा झाला. मी तुम्हाला वाईट बोललो म्हणून तुम्ही मला वाईट बोलत बसायचं नाही. तुम्ही काय करायचं, शक्यतो होता येईल तेवढं. मी वाईट बोलत असताना रेकॉर्डिंग करता येते का, पुरावे आपल्याला गोळा करता येतात का, हे तुम्ही जरा थोडं डोक्याचा भाग वापरा. तोंडाला तोंड देऊन काय होणार आहे, काही मिळणार नाही. 4 माणसांमध्ये म्हणतील हा फार मोठा आवाज होता, काय उपयोग नाही. त्याच्यामुळं दादागिरीच्या मार्गामध्ये जाऊ नका. बरोबर आहे? पावत्या गोळा करायच्या, त्या पावत्या कुणाकडेही द्यायच्या नाही. आता मी ते येऊन गेल्यामुळं मी मगाच म्हणले, मला शिव्या न देणारा आळशी माणूस. त्याच्यामुळं त्या पावत्या किंवा तुम्हाला माझ्यापर्यंत येण्यासाठी कोण ना कोण थांबवणार आहे. तुम्ही थांबू नका, कारण त्या व्यक्तीला माहिती आहे जी कोण थांबवणार आहे. आपण नावं सुद्धा घ्यायची नाही. ते मी सगळ्यांना परिचय माझा काय देतो माहिती का, माझी मंडळी 3 लेकरं आणि 99 दुश्मन आणि मीच माझा एकटा मित्र. हा माझा परिवार. मी कसं सांभाळत असतो. आणि तुम्ही कुठे 4 माणसाचं सांगायला लागला आणि त्या नदीच सांगायला. तर तसं न करता जेवढं, उदाहरणार्थ आता बघा, मला सांगा मी काय करतोय, तिकडे हात द्या. आता मी तुम्हाला थोडं शिकवतो. तुम्ही ह्यांना काय म्हणता, हा साहेब म्हणता. आता मी साहेबांना काय करतोय ते सांगा बरं का. जरा बघ थोडं बारीक करा. तुम्ही बी लक्ष, तुम्ही सांगाच ना लगेच. हा साहेबांना काय केलं मी, काय केलं सगळ्यांना सांगा. आता साहेबांना विचारू, साहेब तुम्हाला काय केलं, चिमटा घेतला. खरं का हो? हॅलो हॅलो. अर्थ का आला? अरे हसताना इकडे घ्या ना सर. तुम्ही कितीला शिकला तुम्ही? हो 12वी झालाय ना, भरती व्हायचंय का? व्हायचे. आता मला सांगा, दर्शक तुम्ही सगळेजण काय म्हणलात, तिकडे घ्या सर. नमस्कार केला. किती जण बोलला तुम्ही? आणि हा मनुष्य काय म्हणले साहेब तुमचे? आता खरं कुणाचं धरायचं? त्यांचं धरायचं, कारण त्यांना जाणवलं ना तुम्ही काय. नाही, पण साक्षीदार तुम्ही आहे ना. आम्ही बघितलंय की तुम्ही त्यांनी सगळे नमस्कार म्हणजे मला काय शिकवायचं आहे, जीवनामध्ये वागत असताना सगळ्याला दिसलं पाहिजे नमस्कार केला, पण जो त्रास देतो त्याला इकडे चिमटा दिसला पाहिजे. त्याला किती जरी बोंबलून सांगितलं तरी त्याचं काला गाता. तसंच झालंय व. असं बडबड बोलून म्हणून तुम्ही बडबड करून सांगण्याचा हेतू हीच आहे हो. सांगण्याचा हेतूची आहे. हेतू आमचा काय आहे, माझा हेतू असा आहे, तुम्ही जी काय बडबड निरर्थक करता त्याचं हे फळ आहे. आज मला इथे यायची गरज होती. मला बोलावं लागलं का नाही? काय बोलावं लागलं तर तुम्ही विनाकारण काय झालं, तुम्हाला काय दुखवट आहे का? दुखवट आहे का तुम्हाला? नाही. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला वागायचं आहे. चिमटा तर घ्यायचा आहे, पण नमस्कार केल्यासारखा. आता बघा, तुम्ही सगळेजण एक 50-55 महिला आहात. 50-55 महिला साक्ष देतात. बनगर साहेबांनी नरोटे साहेबांना नमस्कार केला, पाया पडले, ही साक्ष आहे. पण नरोटे साहेबांनी माझ्यावर आरोप केला की बनगर साहेबांनी मला चिमटा घेतला. आता ह्याच्यामध्ये सत्य कुठलं? नमस्कार केलेला. तुमचं बघितलेलं बी सत्य आहे, ह्यांनी घेतलेला चिमटा बी सत्य आहे. म्हणजे जगामध्ये काय चालतंय, तर तुम्हाला दोन्ही बी जमलं पाहिजे. जर का तुम्ही मी असं करतो, मी तसं करतो, काही उपयोग नाही. जेवढं कायद्याच्या मार्गातून जाचाल
तेवढा तुमचा फायदा आहे. आणि जे बोलायचं आहे ते विषयाला धरूनच बोलणे मान्य आहे? म्हणजे खोडसाळ माणसाला चिमटाच घ्यायला पाहिजे, पण कसा पण नमस्कार करू ह्या मार्गातून. हा बरोबर, तुमचं बरोबर आहे. मी आल्याला काय म्हणलं, कुणाचंही नाव घ्यायचं नाही, आपल्याला कुणालाही नाव ठेवायचा अधिकार नाही. फक्त सरकारने जे काय पद दिलेले आहेत त्या पदाचं फक्त नाव घ्यायचं आहे. तुम्हीही कुणाचा वाईटपणा घेऊ नका आणि मलाही कुणाचा वाईटपणा देऊ नका. आपल्यालाही न्यायालयासमोर बाब मांडायचे. 2 मुद्दे झाले, तिसऱ्या मुद्द्याकडे वळू. या 2 मुद्द्याची काय शंका? पाण्याची टाकी. आता ह्याच्याबद्दल कोण बोलतंय? बरं मावशी थांबा, त्याच्यापूर्वी मला एक बोलायचं होतं. जे घरकुलचं जे आहे त्या घरकुलच्या मॅटरमध्ये तुम्ही पुढे येऊ शकताय? नक्की तुमची मंजुरी आहे? सब तिकडे घ्या. मी तुम्हाला विचारलं, मी जेवढं बोलतोय तेवढं बोला. प्रत्येक बोलताना करते. हो. आता मगाच्या ज्या मावशी होत्या त्यांच्याकडे कुठला आला विषय? पुनर्वसन. ह्यांच्याकडे कुठला आला? घरकुलाचा. ह्यांना बी तेच आठ. ह्यांना जायला यायला पैसे, कागदपत्राला पैसे, ह्यांना खर्च करायला लावायचा नाही. मान्य? पाठीमाग बरोबर आहे. आणि समजा तुम्हाला नाही देणं झालं तर मला सांगा, मी तुमचं पोरगं म्हणून, भाऊ म्हणून, मुलगा म्हणून मी देतो. एवढी मी तुमची ऐकत नाही का? आहे मान्य? तिसरा मुद्दा आहे पाण्याच्या टाकीचा. आता पाण्याच्या टाकीबद्दल कोण बोलू शकताय आणि पुढे येऊ शकताय? कोणच नाही का? म्हणजे अडचण नाही समजू का? या कोणतरी पुढं तुम्ही जावा, आजी जावा. आता पाण्याच्या टाकीबद्दल कोण बोलतंय? सुशिक्षित महिलांनी बोललेलं बरं होईल. मी तोच विषय बोलणार आहे असं बोलू नका. भाभी बोला की वा. हो. बोला जरा बरोबर. भाभी बोला नाही तर शैला. वेळ पडल्यावर त्यांनी यायला पाहिजे तिकडं. ए शैला बोल की तू बी. नाही नाही चालतंय, 2 विषय जरी तर चालतंय. तुम्ही या इथे. तुम्हाला जास्त पाणी ह्याचा फायदा तुम्हाला होईल, तुमच्या अंगणवाडीला त्याचा फायदा होईल. ताई तुम्हाला फायदा होईल. बोला पाण्याच्या टाकीचं. त्यांच्याकडे जावा, बोला. गावात पाण्याची टाकी आहे, पण आता पैप फुटलेले इथं ती काही चालू नाही. पाण्याची टाकी पिण्याचं पाणी आहे का तुम्हाला सगळ्याला? बिलकुल पाणी नाही आमच्याकडे. हा, मग कोण बोलत आहे? टाकी मंजूर झाली, पाईप येऊन पडली होती, पण लोकांनी गावात अडवली. त्यामुळे पाण्याचं नियोजन कोणी केलं नाही. अजून कोण बोलते पाण्याच्या टाकीचं? हा, येते. जे बोलते त्यांच्याकडे घेत जावा की सर्व तुम्ही. टाकी आणि पाण्याची टाकी आणि पैप सगळी मंजूर होऊन आली होती. पैप येऊन पडली होती, पण कुणी त्याचं नियोजनच केलं नाही. टाकी कुठं लावली नाही, पाण्याची पाईपलाईन कुठं पुरली नाही. पाणी गावात कुणाच्या माळावर असं लई झालं 5-6 नळ असलेली. बिलकुलच पाणी नाही कुणाला. प्रत्येक जण कुणाच्या बोरला यायला त्याला लोक रोज 100 शिव्या खायच्या आणि पाणी घेऊन यायचं. बिलकुल पाण्याची सोय माळावर नाही. पाईप वाळून गेली. पाईप वाळून गेली, फुटून गेली उन्हाळ्यात उन्हाने. त्यांनी म्हणायचं इकडं, त्यांनी म्हणायचं तिकडं. 1.5 वर्ष झाली पाईप इथं बांधलं होतं काही तर नियोजन केलं त्या टाकीचं. अडवलं बोला बाई. पाया खोदलेला सुद्धा अडवलाय. कुठे पाण्याची घेतला टाकी पाया? 4 वर्षे झालं येऊन पडली. पाईप येऊन पडली ती तरी बांधू दी नाही ती वैयक्तिक वाद. खड्डा पडलेला अडवला. तिथं ग्राउंड मध्ये खड्डा घेतलेला, पाण्याची टाकी बांधू दिली नाही, अडवली. उदी नाही ती. कसलंच नाही. पाण्याची टाकीचं कुठं नियोजन केलं होतं? तिथं केलं होतं त्या नरोड्याच्या शेडपाशी केलं होतं. आता काय आहे तिथं? तिथं आता काय दुकानं का काय टाकले ते आम्ही जास्त तिकडे वर नसतो. आता खड्डा तिथं आहे का? हाय खड्डा तिथं. हाय खड्डा, टाकी अडवली ती. पैप तिकडे खाल्ला का व्यवस्थित येऊन पडलेली, तिथं फुटून गेली काय ते. तुमचं मत सांगा टाकीबद्दल पाण्याच्या.
पाण्याची टाक्याचं घर नळ आलेला ते प्रकल्प अजून काही झालेला नाही पूर्ण आणि आता जी पाईपलाईन पहिली आहे ती पण बंदच आहे म्हणजे गावाला दिलेलं होतं पाणी ज्यांच्या त्यांच्या घरी जुन्या टाकीवरून. जुन्या टाकीचं पण पाणी बंद आहे पूर आल्यापासून बिलकुल पाणी बंद आहे. नवीन टाकीचं पण काम नाही आता किती वर्षापासून दिवसापासून 4-5 वर्ष झाले. पाठीमागं तर त्या महिलांचं घ्या. चला इकडं कोणतं बोला. 5 वर्ष झालं 4 दिवस टाकीचं पाणी सुटतंय. 5 वर्ष महिन्यातून 4 दिवस सुटतंय परत बंदच असतंय. 5 वर्ष झाले हीच बोंब आहे. एक दिवस असं नाही की 5 वर्ष झालं फक्त 4-2 दिवस सुटलं की झालं परत पाणी. तुम्हाला ह्या माळावर त्याच्यावरला जावा त्याच्यावरला जावा प्यायचं बी नाही वापरायचं बी नाही कसलंच पाणी नाही. काय करावं लागेल मला सांगायचं. लोक मरायचा अवकत आला तरी सुद्धा ह्यांना घाम येईना ती जरा सुद्धा. इकडे या त्यांच्याकडे या सर. एवढ्या माळावर हापसा कुठे तुम्हाला ह्या देवळातल्या शिवाय तुम्हाला नजर पडणार नाही. जरी लाईट गेली हापसून पाणी आणेन म्हणलं तरी सुद्धा हापसा नाहीये त्या गावात बिलकुल. गावात 2 आहेत आणि इथं एकच. ह्या माळावर एक हापशाला काय करायचं. हापसा सुद्धा नाही की कुठल्या गल्लीत की कुठल्या चौकात कसलंच नाही. बर मला असं विचारायचं होतं म्हणजे पाण्याची टाकी जी आहे बांधलेली पाण्याची टाकी बांधली म्हणता ना जुनी टाकी आहे. बोल तुम्हाला काय बोलायचं असेल तुम्हाला काय बोलायचं असेल तर इथं समोरून बोला. रोज साहेब मी घागरीनं पाणी आणतो गावातून जाऊन अजिबात टाकीला इथल्या जुन्या टाकीला पाणी येत नाही. रोज 4 घागरी गाडी लावतो गावातून जाऊन आणतोय पाणी. त्या टाकीला पाणी काय येत नाही. हे आता ग्रामपंचायतचा विचार आहे का नाही त्यांनी पुरवायचं आहे ना पाणी आपल्या टाकीला. ग्रामपंचायतचं काम आहे ह्यांना पाणी. आज मला सांगा टँकर 4 दिवस आला आपल्या इथं. 4 दिवसापासून पाणी नाही पुन्हा टँकर बंद करून टाकला. रोज मी घागरी गाडीला लावतो आणि गावातनं पाणी घेऊन येतोय. आता कुठनं पाणी आणतात. आडावरनं पाणी घेऊन येतोय. आडापाशी आपला ग्रामपंचायतचा एक बोर आहे आपला. ग्रामपंचायतचा बोर ती बी कधी घोटाळा असताय ती बी पुन्हा दुरुस्त होत नाही. हापशाचं गावातल्या हापशाचं पाणी ते 4 घागरी घेऊन येईल. आज 15 दिवस झाले मी आज घागरीनं पाणी आणतो गाडीवर. समजा गावाला बी दिसतं मी गाडीवर जातोय पाणी घेऊन येतोय. पाणी चांगलं आहे का? बाधित पाणी आहे पण वापरायसाठी आणतो आम्ही. प्यायला ती पिण्याच्या लायकीचं पाणी नाहीये. इकडं म्हणजे मला असं विचारायचं आहे तुम्हाला की जे पाण्याची टाकी बांधलेली गेलेली होती ती कधी बांधली गेलेली होती 2003 म्हणजे इथं पाण्याची टाकी 2003ला बांधलेली होती असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि 2003 पासून ते आज तागातपर्यंत त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे. थोडं येते. मग त्या पाण्याच्या टाकीमध्ये जे पाणी येत होतं जे काय थोडंफार तुम्ही जे म्हणता काय लोक ते कुठून येत होतं. गावातून कुठून येत होतं. ग्रामपंचायतच्या बोरमधून पाणी ह्या टाकीमध्ये सोडत होते. वरचं पाणी पहिल्या टाकीला येतंय पण ती टाकी आज 6 महिने झाली बंद आहे. कशी ती टाकी बिरोबानगरला आहे तशी दुसरी टाकी आम्हाला बिरोबानगरला बांधून द्यायची. बर म्हणजे जिथं तुमचं पुनर्वसन झालेलं आहे म्हणजे आता तुमचं आता शांत बसायचं. आता मी बोलतो ते होय किंवा नाही म्हणायचं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ज्या वेळेस 1996च्या दरम्यान किंवा तत्पूर्वी त्याच्या अगोदर जी काही नैसर्गिक आपत्ती आलेली होती त्या अनुषंगाने तुम्हाला जी काही नोटिसा आल्या होत्या त्या नोटिसाच्या अनुषंगाने तुम्हाला सीना नदीच्या पूर्वेकडे तुम्हाला पुनर्वसन किंवा राहण्यासाठी सरकारनं सांगितलं होतं. बरोबर आहे. आणि त्या अनुषंगानं काय केलं की तुम्ही इथे येऊन राहिला. पुन्हा त्या अनुषंगानं काय झालं सर्वे झाला तुम्हाला न विचारता किंवा तुमच्या जनतेची कुठलीही परवानगी न घेता किंवा विचार विनिमय न करता किंवा तुमची कुठंतरी अन्न वस्त्र निवारा पुनर्वसनाची सोय न घेता वनश्रीमध्ये कुठल्या म्हणताय वनसंज्ञामध्ये ते घातलं. आणि त्या दरम्यानमध्ये काय झालं की जिथं तुम्ही पुनर्वसन गायरान जमीन कुठे गेली वनसंज्ञामध्ये गेली आणि त्या गायरान जागेमध्ये ग्रामपंचायतीद्वारे म्हणा किंवा सरकारद्वारे जी पाण्याची टाकी 2003ला बांधली गेलेली होती त्या 2003ला बांधलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये अद्यापर्यंत पाणी आलेलं नाही. आणि एकाच पाण्याच्या टाकीमध्ये जे काय पूर्वी 1996च्या अगोदर तिथं खालच्या बाजूला जी आष्टी पूर्वी होती तिथल्या आडातून या
पाण्याच्या टाकीमध्ये पाणी येत होतं. आता ते बंद आहे आणि जे काय पाणी येत होतं ते क्षारयुक्त होतं, पिण्याजोगं नव्हतं, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? त्या टाकीवर नळ कनेक्शन किती आहेत आता? जुन्या टाकीवर इथं गावात नळ कनेक्शन किती आहेत आता? सांगा किती आहेत आता? बरं, आता माझ्याकडे जरा थांबा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की या पाण्याच्या टाकीवरती तुम्ही तुमच्या कुटुंबाद्वारे नळ कनेक्शन घेतलेलं आहे आणि त्या नळ कनेक्शनचं नळपट्टी तुम्ही भरता, असं म्हणायचं आहे का? आणि नळपट्टी भरून सुद्धा तुम्हाला त्या पाण्याच्या टाकीद्वारे पाणी मिळत नाही, असं म्हणायचं आहे का? मुद्दा लक्षात आला? पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. ह्याच्यामध्ये काय अडचण? पुढचा मुद्दा आहे स्मशानभूमी. धरता जरा जायचं तुम्हाला. काय झालं? ते कुणाचं घ्या रे का नाही? हे धर धराशी. चला का बघू इकडं आणि बघू बेटा. चालेल. हा, स्मशानभूमी आपसात बोलण्यापेक्षा माझ्याशी बोललेलं बरं होईल. आपसात बोल नका. वेळ विनाकारण तुमचाही वाया जातो आणि माझ्या डोक्यामध्ये जे काय मुद्दे आहेत कायदेशीर ते निघून जातात. मी तुम्हाला अजून एकदा हात जोडून विनंती करतो की आपसात बोलू नका. जे काय बोलायचं मला बोला. स्मशानभूमीबद्दल काय अडचण नसेल तर पुढचा मुद्दा घेऊ का? तुम्ही सांगता का? इकडे घ्या, ह्यांच्याकडे घ्या, कॅमेऱ्यामध्ये बोला, इकडे घ्या समोर. कुणाच्या आता कुणाचं काय सांगता येत नाही, कधी कोण मरल, तिथं बोलायचं असं कधी कॅमेऱ्यामध्ये. काय कोण मरली काय कुणाला सांगता येत नसतं. एखादा माणूस जर पावसाळ्यात वारला त्याला न्यायला जागाच नाही. इथं मशीन मंजूर होऊन जवळजवळ 2 वर्ष झाली मंजूर झाली, तरी ती गावाच्या काही थोड्या पुढील म्हणतामुळं ती मशीन तिथं बांधता येईना. म्हणजे स्मशानभूमी जी आहे आम्हाला- ती मंजूर कुठं झाली आहे? इथं गायरांमध्ये तळ्याचं कोपरा आहे, त्या तळ्यात झाले. तिथं मंजूर झालेले आहे, तिथं सगळं बघितलेलं आहे. पण एक जणांनी अर्ज केला की बाबा इथं नको आहे. त्यामुळं तहसीलदार साहेबांनी काय केलं, तुमची तक्रार अर्ज आला आहे, तुमची जोपर्यंत हरकत येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला परवानगी देत नाही बांधायला म्हणले. आणि दुसरी गोष्ट, आज जर एखादं मयत झालं आणि पाऊस जर चालू झाला तर ते अक्षरशः वाट बघत बसत, ती पाऊस कधी उघडतंय आणि आम्ही कधी न्यायचं. 2-2 दिवस असं झाली परिस्थिती. काय काय वेळेला टायर असते का ट्रॅक्टरचं मोठं, की टायर खाली घालून असं अग्नी केलेले, तरी बी काय लक्षात येत नाही. झोपवलेला आहे. भयानक परिस्थिती झाली. खाली असते पाऊस चालू असला की जाळून माणसं घरला आणि की कुत्र्याच नवडून खाली असं काय काय टायमाला तर स्मशानभूमी आम्हाला पाहिजे. बर, झालं का अजून स्मशानभूमीबद्दल बोलायचं आहे? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का? हा, सरांकडे घ्या. स्मशानभूमीसाठी ग्रामपंचायतीनं मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये मंजूर झाली की तळ्यामध्ये आपल्याला 1-2-4 गुंठ जागा दिली होती. ग्रामपंचायतीने मंजूर दिली, मेंबरांनी मंजूर दिली आणि ते प्रकरण मंडल अधिकाऱ्याकडे गेलं आणि त्यांनी मंडल अधिकाऱ्यांनी येऊन तिथं जागा फिक्स केली आणि तिथं बांधा म्हणून सांगितली. आणि काय गावातल्या खोडसाळ लोकांनी ऑब्जेक्शन घेऊन ते मंजूर असलेली 10 लाखाची टाकी अजून सध्या न बांधता तिथं तसंच पेंडिंग आहे. स्मशानभूमी आपली मंजूर आहे, जागा दाखवली, मंडलाधिकाऱ्यांनी मंजूर केलेली आहे, तरी काही खोडसाळ लोकांनी ही गावठाण आहे, इथं उतारा निघत नाही म्हणून ते बांधायचं स्थगित केलंय. शेजारच्या गावचं तसंच असताना त्यांनाच मंजुरी मिळते की गायरानामध्ये त्यांना मंजुरी मिळते, त्यांना गायरानामध्ये पाण्याची टाकी मिळते शेजारी गावे, आणि आपल्यालाच काम उतारा मागतात. आपल्याला पाण्याच्या टाकीला उतारा मागतात, स्मशानभूमीला उतारा मागतात, मग शेजारच्या शाळेच्या कंपाऊंडला उतारा मागतात. मग शेजारच्या गावाला उतारा नसताना तिथं पाणी टाकी कशी होती, तिथं स्मशानभूमी कशी होती? आणि आपल्याच गावाला काही खोडसाळपणा करून आमच्या गावाला मुद्दाम ती स्मशानभूमी मंजूर आहे होऊ देत नाही, ती पाण्याची टाकी मंजूर आहे होऊ देत नाही, ती शाळेला कंपाऊंड आहे मंजूर आहे पण होऊ देत नाहीत. मुद्दाम खोडसाळपणानं ते काम अडवलं जातं. हां, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ज्या वेळेस
इथं सर्वे झाला. आज तुमचं आडनाव काय म्हणले? नरोटे सरांनी आता सांगितलं की तुमचा सर्वे न करता किंवा तुम्हाला न विचारता वन संज्ञामध्ये न विचारता ते नाव तिथं घातलं. परंतु तेच सरकार म्हणा किंवा त्या सरकारच्या आधिपत्याखाली असणारे जे काही अधिकारी वर्ग आहे ते स्मशानभूमीसाठी ना हरकत आली म्हणून त्यांची म्हणजे हरकत आली म्हणून हरकत मागतात. म्हणजे ही जरा कुठेतरी फसवेगिरी दिसून येते. हे इथं सिद्ध होत आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरायची आवश्यकता नाही. बरोबर आहे. एका बाजूला स्मशानभूमीसाठी हरकत आल्यावर नंतर ते ना हरकत आणा म्हणते. परंतु तुम्हाला जिथं पुनर्वसन करायला सांगितलेलं होतं व आहे तिथं तुम्हाला न विचारता वन संज्ञामध्ये घातलं जातं. म्हणजे एकंदरीत या सरकारतर्फे जे तुमचं आमचं मायबाप आहे त्यांच्याद्वारे आपल्या सर्वांवरती अन्याय होते असं तुम्हाला म्हणायचं आहे. बरोबर आहे. आई घरात जीव देत नाही, बाप बाहेर भीक मागू देत नाही, अशी अवस्था झाली. बरं, आता ह्याच्यामध्ये अजून काय बोलायचं आहे? आमच्या सगळ्या मागण्या मान्य नाही नाही नाही, स्मशानभूमीबद्दल मला पुढचं घ्यायला लागलोय मी. आता उद्या पाऊस आला तर ते कुठं प्रेत कुठं जाळायचं? पाऊस उघडेपर्यंत प्रेत तसंच ठेवावं लागतं घरात. घेतला. आता पुढचा विषय घेऊ. ह्याच्यामधलं काय शंका कुशंका? आता पुढचा विषय आहे जिल्हा परिषद शाळेचं कंपाऊंड. ह्याच्याबद्दल कोण बोलतंय? जिल्हा परिषदेची शाळा आहे आष्टेगावची, रोड टच आहे आणि लहान विद्यार्थी हे जास्त आहेत शाळेच्या बाहेर येता जाता. त्यांचा काही पण एकाचा मृत्यू झाला. मृत्यू पण झालाय. माझ्याच जावाच्या मुलाचा झालाय गेल्या वर्षी. अजून 10 वर्ष कशामुळे झाला मृत्यू? ते बाहेर यायला लागलं रोडवर, शाळेमधून रस्त्यावर आले होता. त्यावेळेस गाडी इकडून आली, त्यांना धडक दिली, ती जागेला झाला. कंपाऊंड नसल्यामुळे मग ते वॉल कंपाऊंड कंपाऊंड पण मंजूर पण झालेलं होतं. मग ते पण काहीतरी अडवण्यात आलंय. ते असतं तर झालं नसतं. हा, ते जर असतं तर झालं पण नसतं हे असं. बर, म्हणजे तुम्हाला तिथं शाळेला जिल्हा परिषदच्या शाळेला वॉल कंपाऊंड मंजूर झालेला आहे. मग वॉल कंपाऊंड मंजूर केव्हा झालं तर एकाचा बालकाचा विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर असं म्हणायचं का? अगोदर मंजूर झालेला आहे. किती साली झालेला आहे अंदाजे? 23 ला. म्हणजे 2023 ला जिल्हा परिषद शाळेचं वॉल कंपाऊंड जे आहे हे शासनाद्वारे मंजूर झालेलं होतं व आहे. तर ही ग्रामपंचायतच्या जो 15वी आयोग जे आहे का त्या आराखड्यातला म्हणजे शासनाने निधी आराखड्याला आहे ग्रामपंचायत 15वी आयोग जे आहे का टेंडर तो पण मंजूर आहे. तो काही ह्याचा नाही, जिल्हा परिषद नाही किंवा ह्याचा नाही. म्हणजे ग्रामपंचायतीच्या त्या आराखड्यातला आहे तो विषय आहे कंपाऊंडचा. आणि तो कंपाऊंड न बांधल्यामुळं 2023 ला मंजूर झालं आणि न बांधल्यामुळं त्याच्यानंतर एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला की तो तुम्ही म्हणता की तुमच्या जावाचा मुलगा होता. कितवीला होता तो? मूकबधीर होता. म्हणजे ते एक तुमचा विषय आहे की तिथं कंपाऊंड काय ठराविक व्यवस्थेनं ते कंपाऊंड तिथं बांधू दिलेलं नाही. त्याला उतारा मागतात. हा, म्हणजे ते कंपाऊंड जर असतं तर आज त्यांचा जीव वाचला असता असं म्हणायचं. ठीक. बरं, आता पुढचा मुद्दा आहे आष्टी ते कोळेगाव जो बंधारा आहे तिथं पुलाची मागणी म्हणताय तुम्ही. तर तो बंधारा आहे. आपल्याला पूल जर थोडा असेल आता उचलून- ह्याच्याबद्दल कोण बोलतंय? सर कट कर. कंटिन्यू चालू आहे का बंद झालं? ते चालू आहे ना. हां, आष्टे कोळेगाव बंधारा हा पाटबंधारा म्हणून लघु पाटबंधाराच आहे. त्याच्यावर वाहतूक करणं सुद्धा आपल्या धोका तुम्ही महिला कोणी जाऊ नका. नाही इलाज असतं उलट मी आपल्याला कंटाळला वाहतूक पाहिजे. त्याला शासन करू देतं. पण जेणेकरून वारंवार महापूर आला, साधा पूर जरी आला किंवा साधं पाणी जास्त पाणी पडलं तरी पण नदीवरून पाणी येतं, पुलावर पाणी येतं. आणि अक्षरशः 2-2, 3-3, 4-4 दिवस, 8-8 दिवस जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत सगळी वाहतूक ठप्प होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान भरपूर प्रमाणात होतं. ह्या ग्रामीण भाग आहे, ह्या भागात मोठ्या शाळा नाही त्या 11वी, 12वी, 15वी पदवी शिक्षण आहेत. ही शाळेला जाणं विद्यार्थ्याला पूर्ण
15 दिवस महिना शाळाला अलिप्त राहावं लागतं. इथं त्याचं नुकसान भरपूर होतंय. इकडे कोण लक्ष द्यायला काय तयार नाही. आम्ही वारंवार मागणी केली पुलाची, पण इथले जे स्थानिक नेते आहेत का, तुमचे गाव लहान आहे पण आमचं गाव द्या सोडून, आष्ट्या असू द्या, भांबोडी असू द्या, हिंगणी असू द्या, शिरापूर असू द्या, म्हणजे मोरवची फर्निचर हा रस्ता एकमेव मार्ग आहे. मोहोळला शहरला जोडण्याचा मोहोळा शहर एकमेव मार्ग आहे. तरी पण ह्याची कोण दखलच घेत नाही. ह्यात राजकारण घालते ती, त्या पार्टीचा ह्या पार्टीचा म्हणून का ना गावातलं बुडरे बी थोडं अडचणीत आणते. बर, म्हणजे थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे, आणि मी येताना पाहिलं की तिथं जो पूल आहे म्हणजे बंधारा म्हणायचं ना त्याला, हा, तर तो आता निम्म्याच्या वर तिकडं तो वरचा जो भाग यायचा आहे तो तुटलेला आहे किंवा तो मोडकळीस झालेला आहे. तर त्या ठिकाणी पूल होण्याची तुमची मागणी आहे की जेणेकरून जरी भविष्य काळामध्ये जसं आता पाठीमागं पूर आला, जसा पाठीमागं आता पूर आला होता आपल्या इथे, तर त्यावेळेस तिथे पूल असला असता तर पाणी इकडे तिकडे आलं नसतं किंवा तुम्हाला सुरक्षितता वाटली असती असं तुम्हाला म्हणायचं आहे. म्हणजे तिथं जो बंधारा लहान आहे तर त्याचं पुलामध्ये रूपांतर झालं तर ते अजून त्याची हाईट वाढेल, त्याची बळकटता वाढेल. पाणी पूर किती जरी आलं तर तुमचं पुनर्वसनामध्ये जे गाव येणार आहे किंवा तुम्ही जिथं राहता तिथं त्या पूरग्रस्ताचा पाण्याचा धोका होणार नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे. शाळेच्या मुलाचं नुकसान होणार किंवा शाळेत हा म्हणजे त्या सीना नदीच्या पलीकडचं संपर्क आणि इकडचा संपर्क एकदम त्या कमकुवत बंधाऱ्यामुळं तुटला जातो. मग तुमची वैद्यकीय सेवा असेल, बाकीची कुठली अन्न वस्त्र निवाराची सेवा असेल, शैक्षणिक सेवा असेल, ही ठप्प पडते. पण तिथं पूल बांधल्यानंतर काय होईल, ह्या सेवा सुरळीत चालू राहतील असं तुमची एक भावना आहे. आता अंगणवाडी बद्दल काय आहे? असं कसं म्हणतात? मागा तर म्हणले तुम्ही 1-2 अंगणवाडी आहेत. गावात 4 अंगणवाडी आहेत पण 2 बांधल्या वस्तीला नाही. म्हणजे गावात अंगणवाडी पाहिजे होती, त्याला दिली पडकी शाळा, त्याच्यामुळं ती मुलं पालक शाळेत पाठवणं झाल्यामुळं ती अंगणवाडी इथं माळावरती आणली. माळावरती पण अंगणवाडी नव्हती, बहीण स्वतः शेड मारला इथं. ते शाळेची अवस्था काय आहे? जागा असल्यामुळं मुलं इथं देवळात त्यांनी बसत होतो आम्ही. घरकुल लोकांचं घेऊन त्याच्या शाळा भरवत येतं. अरे गावातली ती जी घरकुल आहे ती पण गळतंय. आता पावसाचा आलेला पाण्यात होता ज्यावेळेस पाऊस. गावातली शाळा कशी आहे ती? पडकी शाळा आहे, पडकी शाळा अलग अलग. मग असं आहे ह्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जाऊ नका कुठं. अंगणवाडीला पहिला मुद्दा मला असं एक मला विचारायचा, मला माहीत नाही असं गृहीत धरा. अंगणवाडीला तुमच्या मते म्हणजे तुम्हाला असं सांगायचं आहे की बाबा जिथं मुलांची संख्या जास्त असते तिथंच अंगणवाडी स्थापन केली जाते का, असं काय आहे का? बर, आता तुमची जी तुमचा कुठला एरिया आहे? सरकारी जागा दाखवायची असते, मग शासनाकडनं निधी येतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुमच्या ह्या माळावरचा एक एरिया आहे. आता या एरियामध्ये 500 लोकांची लोकसंख्या आहे, 500 जणांची जास्त आहे. तिथं अंगणवाडी स्थापन केली जाते, मान्य? बरं, आता ह्या 500 लोकांचे जे काय मुलं असतील त्या मुलांची टोटल संख्या किती आहे? एका अंगणवाडीत 30-35 पोट आहे. हा, मग ते 30-35 मुलं सध्या आता येतात का? काय पालक पाठवत सुद्धा नाहीत. अंगणवाडी चांगली नाही अंगणवाडी पण म्हणजे बसताना पण सोय नसल्यामुळं धोकादायक शाळेमुळं. हा, म्हणजे अंगणवाडीला जागा नाही आणि अंगणवाडीला जागा देणं शासनाचं काम आहे किंवा लोकवर्गणीतून देण्याचं काम आहे. आणि ती न झाल्यामुळं अंगणवाडी सेविकाला आणि जे काय पालक आहेत आणि जे शासनाचा जो सरकारचा, केंद्र सरकारचा आणि महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे की लहान मुलांना एकदम पोषित आणि एज्युकेटेड जे पहिलं जे ज्ञान एज्युकेशन द्यायचं आहे त्याला कुठंतरी जागा नसल्यामुळं बाधा येत आहे. तर जागा पाहिजे, बरोबर आहे? मग ते कुठल्या का मार्गातून मिळणार? जागा पाहिजे. ठीक. एसटीची सोय नाही.
मग एस टी किती येतात एस टी मोहळाला जायचं म्हणलं की असं चालतच जायचं, चालत यायचं, कोणाची गाडी कधीपासून सोय नाही पहिल्यापासूनच नाही. नाही नाही पहिले मोहळा जायचं म्हणलं की एक दिवसच जाते आमचा महिलांचा, चालत जायचं चालतच यायचं. एक 4-5 वर्षापूर्वी आली बर एस टीचं ते करून घेऊ. आता अशा सेविकांचं काय लसीकरणाचं काय लसीकरणाला आम्ही उड्या अंगणवाडी व्यवस्थित असतं तर अंगणवाडीत घेतलं असतं, पण अंगणवाडी नसल्यामुळे आम्ही शाळेचं ग्राउंड असतं त्या ग्राउंडमध्येच लसीकरण घेतो. आणि माहिती द्यायची असते ना गरोदर बायकांना, स्तनदा मातांना, ती पण माहिती व्यवस्थित देता येत नाही आम्हाला. लसीकरण झाल्यानंतर बाळ रडते, त्यांना स्तनपान करताना पण तिथं उघड्यावर असल्यामुळे बायका लाजते त्याच्यामुळे आम्हाला एक खोलीची तर सोय पाहिजे, व्यवस्थित जागा असते तर. बर आणि समाज मंदिर आम्हाला समाज मंदिर नाही. आम्हाला समाज मंदिर पाहिजे, कारण आमचे काय छोटे मोठे कार्यक्रम जे असतात ते तिथं झाले पाहिजे ना. सगळ्या महिला किंवा घराचे कसले वैयक्तिक कार्यक्रम असले तर तिथे घेता येते. रामाय आवास योजनेमध्ये सगळी घरकुल होती. आम्हाला माझं पण आणतं ना, फक्त जागे अभावी ह्यांची घरकुल माघारी गेली. आम्हाला एक हप्ता पण पडला, घेतलं माघारी आमच्याकडे मागून. बर आणि दुसरं जे संजय गांधी काय तुम्ही एकट्याने बोलतो आता सरकारी दवाखाना म्हणजे तुमच्या आष्टे गावामध्ये दवाखाना नाही असं म्हणायचं. कधीच भेटली नाही सरकार. मग इथून समजा कोण आजारी असेल, वयोवृद्ध महिला असेल, लहान मुलं असतील, काय म्हणजे तुम्ही लोक दवाखान्याचं कसं असतंय, 4 गावं जोडलेले असते, ते एका उपकेंद्र असते मोठं, त्या उपकेंद्रात जाण्याचं सोय असते. आता इथं भांबेवाडीला म्हणजे आम्ही वडवळ उपकेंद्रात येतो, आम्ही काश्मीर लांब पडतोय, त्यांना कोळेगाव, वडवळ आणि स्टेशन अशी असते, अशी 4 गावं जोडलेत आम्हाला. 9,000 लोकसंख्या. नाही पण आता इथं ते नियमानं आता तुम्ही बघता तुम्हाला कुठं जावं लागतं आजारी पडलं तर. आता मोहोळ इथून किती किलोमीटर आहे? 12 किलोमीटर. शिरापूरला जातो आणि शहरापूर किती लांब आहे? बर असं काय तिथं त्यांचा नियम आहे का ते बघतो किंवा बाबा त्या लोकांनी इथं पाहिजे येतात थोडंफार. म्हणजे समजा मोठं हॉस्पिटल जरी नसलं तर प्राथमिक उपचार तरी इथं देण्यात यावा. आठवड्यातनं एकदा तरी यावं. नाही एकदा नाही, मग आजारी पडताना आपण काय आठवड्यात एकदा आजारी पडायला ना, कोण कधी आजारी पडेल ते सांगता येत नाही. गरजेचं आहे. लसीकरणाची खोली मिळाली का त्या डॉक्टर इथे येऊन, पण त्यांना सोय नसल्यामुळे खोलीची त्यांनी येत नाहीत असं. बेस्ट. आता पूरग्रस्त ची जी मदत होती, लास्ट मुद्दा सांगा आता काय ते महत्वाचा मुद्दा सांगा. कोणालाही मिळालेलं नाही, फक्त 40च लोक. आणि सगळ्यांनी मिळून फॉर्म भरले होते, 100-150 रुपये खर्च केला, ग्रामपंचायत मध्ये कागदपत्र सगळे पुरवले, पण आमचे कागदपत्रच गेले नाहीत वरे. आता पूरग्रस्तांना मदत म्हणजे काय काय आली होती? काय चाललं नाही आम्हाला सर. नाही मदत काय काय दिली? शासनाचं कुठं किट हे काय आलेलं ते पण आमच्यापर्यंत नाही पोहोचलं. आणि 10,000 रुपये निधी पण मंजूर झाला, म्हणजे काय 40 लोकांना मिळाला. भरलेत का तुम्ही? भरले की फॉर्म फॉर्म भरले तर परत 40 लोकांना मिळाले, बाकीचे याला सगळ्याला कुणालाच मिळालेलं नाही. मग असं का तुम्हाला सांगितलं होतं का की बाबा या पूरग्रस्तांमध्ये या 40 लोकांना दिलं जाणार आहे, 20 लोकांना दिलं जाणार नाही, असं काय बोलले होते का? गावाचा वर हेच गेलं ना गावाला. म्हणजे पूरग्रस्त म्हणजे मला असं विचारायचं आहे, फक्त वाटप पाहिजे. पूर फक्त तुम्हाला नाही, माळावरच्या लोकांना नाही म्हणली, आणि गावातली लोक आलेली त्यांनाच पाहिजे. तुम्ही यायचं नाही इकडं, आमच्या संग भांडणं केली की इथनं पाण्याला गेलं तर यायच्या. बरं, म्हणजे मला काय म्हणायचं होतं, जे पूर आहे जाणाऱ्यांना बी एकत्र असतात, सगळं तेवढं रस्ता बंद असून काय सुद्धा दिलं नाही. म्हणजे पूर जो आलता पूर तो आलता फक्त तर- 40 लोकांसाठी आलता असं म्हणणं आहे का त्यांचं? आणि तुमच्याकडे पूर आला नव्हता असं म्हणायचं. चांगले लोक आहेत. आणि सगळ्या गावासाठी 4 रस्ता बंद होतं. बरं आता लक्षात आलं. आता माझ्याकडे घे चल वय घेतोय. महिनाभर लोक घरी होती बसून, काय खायचं होतं सांगा. आता मेन महत्वाचा लास्ट शेवटचा मुद्दा सगळे एकत्रित घेतो. आता माझ्याकडे घे माग सर तुमचं आता काय बोलू नका, आता झालं. आता ह्या जे काय तुम्ही मला सांगितलं ह्या तुमच्या अडचणीची सुरुवात आणि शेवट
म्हणजे एकच आहे की 1996ला नंतर तुम्हाला इकडे जे स्थलांतरित केलं गेलं होतं आणि तुमचा सर्वे न करता ही ऐरान जागा तुम्हाला पुनर्वसनासाठी दिलेली होती, ते तुमचा सर्वे न करता ते काय केलं, वन संज्ञामध्ये 2016ला घालण्यात आलं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यामुळं सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्हाला ही जागा इथं दिली गेली, हे वन संज्ञामधनं तुमच्या ह्याच्यावरती पुनर्वसनावरती ज्यावेळेस ही ट्रान्सफर जागा होईल त्यावेळेस तुमचं काय होईल, पुढे हे सगळं मार्गी लागणार आहे. कुठलं जागेचं वगैरे, ही पहिली अडचण. नंबर 2, जे काय तुम्ही सांगितलं घरकुलचं, पाण्याची टाकी, स्मशानभूमी, कंपाऊंड, ही जे आहेत हे मंजूर झालेलं हे सगळे कागदपत्र गोळा करायचे. कुणाकडे आहेत कागदपत्र सध्या अवेलेबल, ते करून घ्या. कोण देत नसेल त्यांना आडवं बोलू नका, मला लगेच सांगा. म्हणजे आपण काय करूया, त्या पद्धतीनं मेहरबान कोर्टासमोर बोललं जाईल. किंवा तुम्हाला नाही दिलं तर कोर्ट ऑर्डर करेल त्यांना. आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये समजा उदाहरणार्थ 2003ला मंजूर झालेला असेल, आता 2025 चालू आहे, 2003 पासून 2025 पर्यंत समजा मी आता ग्रामपंचायतीमध्ये मी सदस्य आहे किंवा मेन आहे, माझ्यानंतर नरोटे सर आले, ते सर आले, ते आले, आमची मिसेस आली, तर 2003 पासून ते 2025 पासून जेवढे का अधिकारी आलेले आहेत ते सगळेजण आरोपी होणार. त्या खुर्चीवर बसणारे प्रत्येकजण आरोपी कोर्ट करते. कारण जे मंजूर झालेलं आहे ते का दिलं गेलं नाही आणि समाजाबरोबर करण्यात आलेला हा एक मोठा फ्रॉड आहे, अन्याय, हा धोका आहे. आपल्याला फसवलं गेलंय. तर आपण काय करायचं आहे, वैयक्तिकरित्या हे जे काय सगळे मुद्दे सांगितलेत हे मुद्दे तुम्हाला मला कोण देत आहे, शासन देत आहे. शासन कोणामार्फतीनं देत आहे, तर खालील ग्रामपंचायत असेल, पोलीस यंत्रणा असेल, ज्युडिशरी सिस्टीम असेल. म्हणजे एखाद्या जीवित व्यक्तीच्या नकापासून ते केसापर्यंत त्या ज्या गरजा आहेत, ते जे काय मंत्रालय आहे, जे काय कार्यालय आहे, जे काय अधिकारी वर्ग आहे, ही यांची जबाबदारी आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा, तुम्ही जे सामान वस्तू घेता, कोण एज्युकेटेड असेल, इन्कम टॅक्स भरत असेल, त्या टॅक्सद्वारे सरकार चालतंय. ही यंत्रणेवरचे जे कार्यकारी जे अधिकारी वर्ग असतात त्यांचा पगार जातोय. त्याच्यामुळं हे सर्व लोक हे तुमचे आमचे जनतेचे सेवक आहेत, नोकर आहेत. हे सर्वप्रथम तुम्ही विसरू नका. बरोबर आहे. तहसीलदार सुद्धा ग्रामसेवक तलाठी आपले नोकर आहेत, आपले नोकर आहे, आपण मालक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे बोलायचं आहे, तर आपल्याला कसं मगा सांगितल्याप्रमाणे कायद्याचा चिमटा आणि तोंडाचा नमस्कार. आपल्याला काय केलं पाहिजे, साप बिम्याला पाहिजे. हा, मग ह्या पद्धतीनं तुमची वागण्याची तयारी आहे का? मला म्हणजे सगळ्याची तयारी आहे. जर का उद्या भांडणं झाली, मला असं कोणी म्हणता कामा नये की बाबा ह्या महिला ह्या भांडणं केले तर मी तिथून बाबा माझं पूर्ण होऊ द्या, तर तुम्ही बोलून पण कर. मला काय सांगायचं आहे, तुमच्या बरोबर कुणीही भांडणं काढली त्याला भांडायचं नाही. तुमची तयारी आहे का? हे मी बोलेपर्यंत कोणी चांगला होतं मग गरम करून आणायचा कोणतं जावं महिला. आता मी फायद्याचं बोलतो. गरम करा जा कुठले कसले बाई तुमच्या घरनं गरम जावा, नुसतं गप्पा मारू नका. हा, त्यांचं जवळ घर आहे. लवकर आहे. आता लवकर आहे बरं का, नको 24 झाले. आता मला काय सांगायचं नीट ऐका. चालू ठेव. तुम्ही जर का भांडलात, जपन करा पाहून महत्वाचा विषय आता हा फार महत्वाचा विषय.
मी अगोदर तुम्हाला काय बोलायचं असेल समोरून बोला. तुम्हाला जर का भांडायचं असेल तर मला माझ्याशी संपर्क करू नका. दरवर्षी आमच्या शेताकडे पाणी येते, भरपूर प्रमाणात आमच्या शेताकडे पाणी असते. तो वैयक्तिक प्रश्न आहे. वैयक्तिक प्रश्न नाही, गाव मंजूर रस्ता इकडे झालाय, आमच्या शेतात ऊस पाक गेले तर. हा, मग त्यासाठी मी तुम्हाला नंबर देणार आहे. रस्ता पाहिजे. तर काय करायचं आहे, मी आता काय सांगितलं, मी आता तुमच्या सगळ्या शंकेचं निरसन झालं का? आता मी ज्यावेळेस म्हणाल का की आता माझं संपलं तुमचं सांगा, त्यावेळेस सांगा, कारण मी तुमच्या मनातला प्रत्येक प्रश्न घेणार आहे. अजून तुम्हाला चान्स आहे शेवटी बोला. आता पहिलं एक शिका, तुम्ही आता लहान नाहीत. आज स्त्री म्हणजे ह्या देशाची, ह्या पृथ्वी तलावरची माता आहे. त्या मातेनं बोलत असताना कुजबुज करणं योग्य आहे का? तुम्हाला जर का भांडण वगैरे तंटा वगैरे करायचा असेल तर माझ्याशी कृपया संपर्क साधू नका. हे पहिलं वाक्य. कारण मी स्वतःच भांडणाच्या विरोधात आहे. नंबर 2, आजार असा नव्हे की मी घाबरतोय, पण मला एक सामाजिक जबाबदारीची भीती आहे. मला माझ्या कुटुंबाची जबाबदारीची भीती आहे. नाहीतर रोजच मर्डर पडले असते. मी धरतो, त्याला मारतो, करतो, केलं ते करत राहिलं तर आपलं कुटुंब बरबाद होतंय. त्यामुळे त्याला धरायचं नाही, मारायचं नाही, आपल्या कुटुंबावर संकट आणायचं नाही. आणि कायदा सुव्यवस्था, कायदा हातामध्ये घ्यायचा नाही. आता तुम्ही मारायचं कधी ते सांगतो, ते मी सांगतो कधी मारायचं. ज्या वेळेस तुमच्या इज्जतीवर, आबरूवरती काहीतरी हल्ला झालाय, मान्य, विचार करू नका. तोंडाने त्याची ही जी नळी असेल ती काढून टाका. कधी भांडणं करायची? तुमच्या इज्जतीवर कोणी अतिक्रमण केलं असेल तर. जी जागा, कुठं पैसा, कुठं पूरग्रस्त, कुठं ह्या कारणासाठी भांडणं करण्यासारखं हे नाही. आपण तेवढे थर्ड क्लास व्हायचं नाही. त्यासाठी कायदा सुव्यवस्था आहे, बरोबर आहे. आणि समजा तुम्हाला काय अडचण आली, मी नंबर देतोय, माझा नंबर देतोय, माझा मिसेसचा नंबर देतोय, माझ्या मुलाचा नंबर देतोय. एकदा नाही उचलल, दोनदा नाही उचलल, चौथ्यांदा तर उचलणारच आहे. मी कसं लावू ग बाई, कसं नाही लावू ग बाई, हा विचार केला तर तुमचं नुकसान नसल. एक ग्रुप तयार करा तुमचा. कोण एज्युकेटेड आहे तुम्ही? आहे, अहो बोला ना काहीतरी. तुम्हाला कसं जागा द्यायची होत्या सरकारनं? ग्रुप अध्यक्ष किती आहे ते? हात वर करा बरं. माझा महिलांचा ग्रुप आहे. हा, तर त्या ग्रुपमध्ये ऍडमिन मला माझ्या मिसेसला करायचं, बरोबर आहे. ज्या काय अडचणी असतील त्यामध्ये शेअर करायच्या. तुम्हाला वाटलं बाबा लाज वाटलं ग्रुपमध्ये, नको शेअर, पर्सनली करायचं. घाण असू द्या, चांगला असू द्या, वाईट असू द्या, एक डॉक्टर, एक मला, आणि कोर्टामध्ये सत्य सांगा. त्याशिवाय न्याय मिळणार नाही. मान्य आहे तुम्हाला? पुढची गोष्ट, आता जे काय तुमची मुलं जे आहेत त्यांचं शिक्षण जे आहे ते चांगलं शिकवण्यासाठी, किंवा जे काय अशिक्षित महिला आहेत त्यांना कुठं तर वाटतंय का नाही तुम्हाला की बाबा मला बी कुठंतरी रात्र शाळा चालू करावी, असं काय वाटतंय का? शिकायचंय का? पण म्हणू नका हो, वाटतंय का? एवढं विचारलंय, शिकू वाटतंय का? मग मला काय म्हणायचं आहे, मग त्या योजना आज आपल्या संस्थेमार्फत जास्त काय करता तुम्ही? थोडं बोलले गेले रान मारता, ते पुरासा करायला लागला. ज्या महिला सुशिक्षित आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो, वरून सरकारचे पुत्र सांभाळण्यासाठी सुद्धा प्रोजेक्ट आहे. त्याला 10-20 लाख रुपये, 5-5 लाख रुपये आहे. जर का तुम्ही एज्युकेटेड लोकांनी, महिलांनी साथ दिली, पुरुषांनी साथ दिली, तर अशिक्षित महिलांचा सुद्धा फायदा होईल. ते प्रोजेक्ट तुम्हाला दिले जातील. कळलं मी काय बोललो ते? त्याच्यासाठी
तुमच्या वैयक्तिक कुटुंबामध्ये वातावरण एकदम आध्यात्मिक, धार्मिक आणि प्लस बी फ्रँकली पाहिजे. माझे पती असेच बोलले, माझे तसंच बोलले तर येऊ नका बाई. तुमच्या एका कुटुंबामुळे समाज खराब करू नका आणि तुम्ही सुद्धा त्या महिलाला घेऊ नका जवळ. जी महिला स्वतःचं कुटुंब स्वतःच्या पतीला समजावून सांगून बाहेर येऊ शकत नाही ती समाजाचं काय करणार आहे. त्या महिलाने आपल्या घरातच लेकरा बाळा नवरा बरोबर सासू बरोबर गुलू 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 करत बसावं. मी उघड स्पष्ट सांगतो. आणि ज्याला बोलायचं तरच पुढे यायचं ना, ते येऊ नका. दुसरं, जे बचत गट म्हणताय तुम्ही त्याचं रूपांतर जर का महिला बँकेमध्ये केलं तर कुणाला काय कळालं का नाही सांगा. बचत गट म्हणजे काय अण्णा? बचत गट म्हणजे काय? जरा मोठ्याने बोला की जेवण केलं नाही. बचत गट कशाला म्हणतात सांगा तुम्ही. साठवलेलं असतं महिलांचं एकत्रित बचत, त्याला बचत म्हणतात. कमी टक्केवारीनं बँकेत कर्ज घेणं. हा बरोबर आहे ना. तसं महिला बँक, फक्त बचत गटाचं नाव काय बदललं मी? जी तुम्ही बचत तिथं करणार आहे ती महिला बँकेत करायची आणि तुमचा टर्नओव्हर बघून ही झालं शासनाचं. ती तुम्हाला रिझर्व्ह बँक तुम्हाला पैसे देते. मग आमचं महिला बँकच आहे की सर. आम्ही महिला बँक वेगळी झाली, बचत गट वेगळा झाला, पण आपण बचत भरतो ना. आता मी स्टेट बँकेचं कर्ज काढलं. आता हे बँक ऑफ इंडियामध्ये साहेब आहे. आता ह्यांचं मी काय करतो 10-12 माणसं घेऊन कर्ज काढलं म्हणून माझं काय ते ग्रुप माझं सरकारी झालं. सरकारी यंत्रणेनं दिलेलं कर्ज म्हणायचं त्याला. यंत्रणेनं दिलेलं कर्ज आहे. कोणी घेतलंय ते? सर्वसामान्य लोकांनी घेतलंय. तुम्हाला शासनाचा पगार आहे काय? कळलं का मला काय म्हणायचं आहे? आणि बचत गटामध्ये तुम्ही पैसे भरले काय आणि नाही भरले काय कायद्यामध्ये तरतूद नाही. एक बीसीमध्ये आणि एक बचत गटामध्ये. फार फार तुम्ही चेक दिले असतील, कोरे चेक देऊ नका इथून पुढे कधी बी, लक्षात ठेवा. बचत गटामध्ये प्रकार चालू आहे कोरे चेक देणं आणि घेणं. तुम्ही गरज आहे म्हणून काय करता, देता ती सही शिक्का मारून सही करून चेक देताय. तसलं करू नका. बचत गटामधले पैसे अनसिक्युअर आहेत. तुम्हाला जर का ह्याला व्याप्ती द्यायची असेल, महिला बँक चालू करायची आहे, ती माझ्या डोक्यामध्ये आहे. मी जिथं जिथं जातोय तिथं महिला बँक काढायचं हा विषय काढतोय. त्याच्यामध्ये त्या महिलाच असणार आहे तिथं, अध्यक्ष विध्यक्ष हे तुमचं फक्त नाव काय येणार. हां, मग त्यावेळेस आज तुम्हाला बचत गटामध्ये फार फार सुरुवातीला 20-25 हजार मिळत असतील. पुढं वाढत वाढत म्हणजे आता समजा 30,000 रुपये मिळाले. ते पूर्ण संपवायचं, फेडायचं. फेडणार किती वर्षांनी? 1-1.5 वर्ष. कोण मग 1.5 वर्षामध्ये तुम्ही मिळाला गचक लाव. पुढचं कोणी घ्यायचं? ते तिथं नोंदून घेतलेले असतात. आम्ही जर मिळलं तरी मागच्या माणसाने भरायलाच पाहिजे. बरोबर आहे, एवढंच आहे का नाही? तर सरकारी ह्याच्यामध्ये महिला बँक काढल्यानंतर तुमचा विमा उतरवला जातो. नंतर जी बँकेची प्रतीक्षा करताय तुम्ही, जी तुम्ही आता महिन्याला किती टक्क्याची बचत करताय? 200. किती बाया आहे तुम्ही? 10. आता त्याच बायाने 10च्या ठिकाणी समजा आता सगळ्यात इथल्या सगळ्या अजून वाढल्या. सरकारी चांगला व्यवस्थित आहे, जरा त्यांना बरं वाटलं. आता 10च बाया काय आहेत त्या? आता या गावामध्ये 10च बाया आहेत. एका ग्रुपमध्ये 10 ते 15 महिला. हा, म्हणजे एका ग्रुपमध्ये 10 ते 15 बाया पाहिजे असं मत आहे तुमचं. मग मला सांगा असे गट किती आहे ते? 25 गुणिले 15 महिलांचा किती झाले? 25 गुणिले 15 बोला अध्यक्ष साहेब. 10 दूर बघ, ठीक आहे. 25 गुणिले 10 किती झाले? 250 गुणिले 500 करा. दर त्या महिन्याला 500 भरू शकत नाही का? किती झाले? 250. करा ना, काय काढा कोणीतरी आपल्या कॅल्क्युलेटर काढा की किती ते काय मोबाईल तुम्ही काय शिकलेलं मग का उपयोग आहे? मग कसं आहे लसीकरण? कसली लसी?
250 गुणवले 500 किती झाले? हा? कशी जागा द्यायची मला सांगा, मी कसं भांडू कोर्टाला? सव्वा लाख म्हणा नको, त्यांना उत्तर येऊ द्या. किती आता अध्यक्ष बाई किती झाले? 1,25,000. विचार करा, साधे सिंपल फंडा. तुम्हाला कोणती बँक पैसे देते? मान्य आहे? आज विचार करा, तुम्ही जरा थोडा डोक्याचा भाग वापरा. तुमचेच पैसे घेऊन तुम्हालाच देते आणि त्याच्यावर व्याज घेते. आज 250 बाया जर का एकत्र त्या बँकेच्या अंडरमध्ये आल्या, दर त्या महिन्याला 1.25 लाख रुपये होतात. मान्य? बँक तर तुम्हाला वर्षभर लोन कर्ज देऊ शकत नाही सर, तुम्ही एक बोलू का? आता पण तुझी माहिती का काय ICICI बँक आहे, काय बँक ऑफ नाही ते नाही बोलायचं मला. आता माझा मुद्दा पुढचा आहे का पूर्ण? जर का एकाच बॅनर खाली तुम्ही आला, महिला बँक या शब्दाखाली तुम्ही 250 बायका आल्या, महिन्याला 500 रुपये तुमच्या त्या खात्यामध्ये भरायचं आहे. बरोबर आहे? आज किती पैसे झाले? 1.25 लाख रुपये महिन्याला. मग महिन्याला या 250 पैकी तुमची गरज किती असते हो? म्हणजे इकडे बचत गट पैसे किती देते तुम्हाला पहिल्यांदा लोन? 10 लाखाचे लोन देते. किती पहिल्यांदा कुठं देते? पहिल्यांदा असं आहे. चला मग मी माझ्या बायकोला देतो तुम्हाला, मी तुमच्या पाया पडतो आणि माझ्या बायकोला 10 लाख रुपये द्या म्हणून. अहो 10 एकर शेत देऊन 20,000 रुपये कर्ज द्यायला लागले. नाही सर, 10 महिने वर्ष झाल्यावर एका महिलेला 25,000 मिळतात. मान्य आहे? म्हणजे बघा, म्हणजे तुम्हाला 1 वर्ष वेट करायचा. तसं ह्या बँकेमध्ये तुम्ही फक्त 3 महिने ते 4 महिने तुमचेच पैसे साठेपर्यंत पैसे कोणाला द्यायचे नाही. आता या 250 बायापैकी समजा ह्या ताईला पैसे लागायचे, आज ठेवायचे आपण 20 ते 30,000 रुपये एका महिन्याला. आज जी व्याज तुम्ही त्या बँकेला भरताय, तीच व्याज ह्या ताईकडनं तुम्ही घ्या. ती व्याज कुठं जमा झालं? आपल्या ग्रुपमध्ये. म्हणजे विचार करा, त्या बँका ज्या मोठ्या झालेल्या आहेत हे सरांना माहिती आहे का सर चुकीचं आहे? तुमचंच घेऊन तुम्हालाच लोन देते. तुमचंच घेऊन तुम्हालाच लोन देते. काय झालं? मला बोला. तुमचं 6% ठेवायचं, आम्ही 9% व्याज द्यायचं. जे फायदा ऐकायचा नसेल तर जावा. झाले की थोडे राहिले. बरोबर आहे? महिला बँकेचं तुम्ही डोक्यात घ्या. नंबर 2, बांधकाम कामगाराचं काय काय माहिती आहे तुम्हाला? सांगा. नको जावा. हे तुम्ही जे म्हणला 9 वाजलेला आहे, ही मी म्हणायला पाहिजे. सारखे फोन यायला लागले, मी कट करायला लागलोय. की तुम्ही नाही म्हणायला पाहिजे, ही मी म्हणायला पाहिजे. पण बचत गटांचं कसं फायदा आहे माहितीये का? 10 महिलाची ग्रुप असतो, 100 रुपये बचत भरतात बायका. आणि त्यात नंतर ती आमचं खातं असते अध्यक्ष सचिवचं, त्याच्यात खाते भरतात आणि त्यांचं व्याज आम्हालाच मिळतं. आमचं पैशाचं आमच्याच गटात तो व्याज पडतं. ही फायदा आहे. बँकेचा आम्हाला विश्वास नाही, बँका पळून जातात. कारण 2013 मध्ये अशा 500 बँका म्हणताय मी? स्टेट बँक ऑफ इंडिया. पण असं ना आपण तुमचं जे आहे ना, तुमचं बायकांचं जे आहे ना, ही महिला बँकचे नाव आहे का? असं खातं स्टेट बँकेमध्ये असणार आहे. आणि नंबर 2, महिला बचत गटाचा तोटा काय ते सांगतो. 15 बायापैकी जर का 4 बाया पळून गेल्या आणि पैसे नाही भरलं, किती बायाने पैसे भरायचे? ते फायदा म्हणायचा, तोटा म्हणायचा. म्हणजे 10 रुपये घेण्यासाठी, मिळवण्यासाठी 100 रुपये पळून गेलेल्या बायांचं भरायचं. तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया इथं काढलं जात आहे. मग ती तुमचं बघून ती स्टेट बँकेत पळून जाते काय? हे लक्षात आलं? आता बांधकाम कामगाराचं सांगा. अहो तुम्हाला सांगा, मला तुम्ही सांगा, बांधकाम कामगाराचं काय काय माहिती आहे तुम्हाला?
कामगाराचं एवढंच माहित आहे की भांडी मिळते ती पेटे मिळते त्या आता कुठं माहित व्हायला लागलंय की सरकार कसलं देतंय त्याच्यावर बर मग का मागते ती तुम्ही बांधकाम खरं तुम्ही कामगार आहे का मग तुमचं ते फ्रॉड लपवण्यासाठी त्यांना 1000-1500 रुपये नको खऱ्या कामगाराला मिळत नाही ते तुम्ही कामगार आहे का आणि 1500 मध्ये जर का तुमच्या मुलांचं शिक्षण पैसे मिळत असतील तुम्हाला 1 BHK तिथं जर का जागा मिळत असतील 20-25 रुपयाची भांडी मिळत असतील तर 1000-1500 रुपये त्या माणसाला ठेकेदारला द्यायला काय तुमचं दुखतंय का काहीच नाही डोकं बिकलं काय आपण त्यात नाही तरी पण भेटायला आणि ते ठेकेदारची लायसन ही ती त्याची त्यांची पण म्हणजे तुम्हाला ते फुकट द्यायचं तुम्ही कामगार आहे का 1000-1500 त्यासाठी घेतलं मग तुम्हाला का द्यायचं रिनो करायचं म्हणजे आता काय करायचं आता आम्ही 2 वर्ष झाले रिनोच केला नाही माझ्याकडे घेऊन यायचं आता ते ते त्या बॉडीवर बिन त्या लायसनधारक आमचं पूर्ण कुटुंब आहे तिथे माझे पैसे घेणार मी इन कॅमेऱ्यामध्ये उघड सांगतो तुम्हाला फुकट नाही हा नाही किती रिनो करायला तेच माहिती 800 रुपये मला मागायचं ना मग ती पोराला कुठे शाळेत लागते म्हणते हा तर उद्या काय करायचं ज्यांचं काय काढायचं आहे त्याचा नियम काय आहे ही जी कोण पैसे किती घेते त्याचं मला घेणं देणं नाही ना आपल्याला कोणाला नाव ठेवायचं नाही मला एवढं सांगायचं आहे तुम्ही कामगार आहात का मग ते तुमचं कामगाराचं लपवण्यासाठी किंवा झाकण्यासाठी ज्या व्यक्तीला करायचं आहे त्या व्यक्ती तू पैसे घेणार नाही का लेकरांना शाळेतल्या पैसे भेटते हा तर काय करायचं आहे उदाहरणार्थ आता आमच्या नरोटे सरांचं काढायचं आहे काढताना नेहमी बी ऐकून घे बेटा आपलं देवा काय करायचं आहे काढताना पती पत्नीचं काढायचं नीट ऐकून घ्या पती पत्नीचं काढल्यामुळं त्याचा फायदा काय आहे हे बाकीचे लोक काय नीट भरत नाही त्याचे वारसदार असतात आता नरोटे पाहुणे आहे नरोटे पाहुण्यांचे वारसदार त्यांची पत्नी लागली पत्नीला वारसदार कोण लागलं पती लागले हा पहिला मुद्दा उद्या ह्यांचं काय मरण झालं किंवा मिसेसचं मरण झालं ते वारसाला पैसे मिळतात एकमेकाला नंबर 2 पहिले समजा आता नरोटे पाहुण्यांना 3 लेकरं आहे पण नियम त्याचा असा आहे की पहिल्या 2 अपत्यालाच फायदा मग 3 पैकी 2 पोरं मी ह्यांच्या नावाखाली घालणार 3रं पोरगं ताईच्या नावाखाली घालणार म्हणजे त्या 3ऱ्या मुलाला मिळाला का ना फायदा तसं करताना सुद्धा एका छताखाली मी आल्याला सांगितलंय तुमचं कुठलंही असू द्या काही असू द्या सल्ला माझा घ्या आवडला चांगलं वाटलं 10 नाही 100 लोकांना विचारा आणि बरं वाटलं तर माझ्याकडे महिला म्हटलं कुठे यायचं तुमचं घर कुठं आहे मोह नागरी पतसंस्थेसमोर तिथं बनगरवाडा म्हणलं तर कोणी सांगेल समजा तिथे बी नाही वाटलं लक्षात राहिलं मार्केट आहे तिथं पोलीस स्टेशनला यायचं बनगर साहेबांचं मला घर पाहिजे म्हणायचं एक पोलीस किंवा कोणतर तुम्हाला घर सोडायला येईल तिथे बी नको वाटलं कोर्टात जायचं तिथं कोणाला विचारायचं बनगर साहेबांचं घर कुठं आहे तिथलं कोणतर वकील माझ्या घर सोडायला येईल पाटील वकिलाच्या पाठीमागच्या मेन सांगितलं का नाही मी मच्छी मार्केट गरजच नाही दुसरी गोष्ट भांडणं काय करायची नाही त्याचं उदाहरण देतो म्हणजे हातचाल तुम्ही थोडं जाता जाता थंडीचे दिवस सुरू झालेत आता एखादा पुरुष मनुष्य आहे आणि एखादी लेडीज आहे थंडी लय वाजा लागली पुरुष काय करतो पहिल्यांदा चहा दे ग बनतो बायकोला त्यातनं थंडी नाही वाजली आपलं कमी नाही झाली पुन्हा काय करतो शिकुटी करतो बघा थंडी एकच अडचण उपाय 2 झाले पुन्हा जरी समजा थंडी कमी नाही झाली पुन्हा काय करतो शिकुटी करतो पुन्हा नाही कमी झाली पांघरून घेतो पुन्हा नाही कमी झाली तर 90 किंवा काय तर दारू पितो पुन्हा नाही कमी झालं दवाखान्यात जातो म्हणजे अडचण थंडी ही एकच आहे उपाय किती केले तसं नाही भरपूर झाले उपाय तसं जीवनामध्ये जगत असताना आपल्याला सगळ्याशी मैत्री रूपानं प्रेमारूपानं राहायचं आहे कारण कोण कुठल्या वेळेस गरजेला पडेल सांगता येत नाही जर का मी म्हणलं चाचीन माझी दुश्मनी आहे मी घोंगड्याच्या पक्षाचा आहे फक्त घोंगडच मदत करणार तुम्हाला बाकीचे पक्ष नाही मदत करणार कळतं का बघा अर्थ
आणि तुमच्या तुम्ही वैयक्तिक ज्याचा त्याचा फायदा करून घ्या. थंडीपासून वाचण्यासाठी चहाचा फायदा करून घ्या. लक्षात घ्या मला काय म्हणायचं आहे ते. घोंगड्याचा फायदा करून घ्या, शेकोटीचा करून घ्या, त्या दारूचा करून घ्या, शेवटी दवाखान्यात जा. डॉक्टरचा करून घ्या. या 5 लोकांना दुखू नका. आल्या दूध देते का? भरपूर देते. जर का या 5 पैकी जर का म्हणला हो तुम्ही मी अंगठ्याचाच आहे की 4 तुमचे दुश्मन होता. सगळ्याला 5 लोकांना गोड बोलून जो कायद्याने आणि जो माणुसकीनं वागतो त्याची साथ द्या. अजून काय बोलायचं? आता नंबर लिहून घ्या. आणि ग्रुप तयार करा. मी घरी जातपर्यंत तुमचा ग्रुप तयार झाला पाहिजे. अजून कोणाला माझ्याबद्दल शंका कुशंका? आणि कामगार कार्डाचं लवकर या की कशामुळे म्हणतोय? फुल झालंय. ही जिल्हा आपला फुल झालेला आहे आणि कुठंतरी हा फायदा सांगतो आणि कुठंतरी काढायला जाचाल खोटे कामगार असतील ते रिजेक्ट करायला लागलेले आहेत. पैसे देऊन अडक चाल त्याच्यावर भांडण खेळत बसचाल इकडे फायदा निघून जाईल. फायदा क्रमांक 1 इयत्ता 1ली पासून तुमच्या मुलांना 12वी पर्यंत टोटल 2 ते 3 लाख रुपये मिळतात टप्प्याटप्प्याने. 75% तुमची उपस्थित असताना मेन सांगतो. नंबर 2 ऑफलाईन 1 BHK म्हणा किंवा काहीतरी तिथं जागा सलगर वस्तीला हालाताला द्या लागलेली आहे. घरकुल सारखंच बरोबर आहे. पुन्हा मुलगा किंवा पुढे उच्च पदवी शिकत असेल त्याला स्कॉलरशिप आहे. पुन्हा तुमची भांडी वगैरे ते 10-20 हजार रुपयाची भांडी आहेत. आता ते किट भरायला चालू केलेलं आहे. आज वॉटर प्युरिफायर 30 ते 40 हजार रुपयाला आहे. की तुम्हाला फुकट मिळायला लागले. किती दिवसात मिळते सर? ते तुमचा फॉर्म भरला तुम्हाला ते ऑनलाईन प्रिंट येते, तारीख येते, त्या तारखेला जाऊन घेऊन यायचं. फॉर्म कुठे भरायचं? मी काय म्हणलं एका छताखाली तुमच्या आमच्या बनगर कुटुंबात सगळं मिळून जाईल. एका कार्डाला 1,500 रुपये 1,500 रुपये. आणि समजा तुमच्या अडचण असली भैया माझ्या अडचण आहे ह्या देवाला समोरून सांगायचं मला 100-200 कमी द्यायचे. समजा लयच वाटलं मी लय गरीब आहे फुकट केलं जाईल. कुणी अहो ते इथं शिरापूरचं एक गुंड म्हणून आहे त्यांच्याकडे आम्ही 20 जणांनी भरले ती. पण ती म्हणते ती अजून तुमचं आलं नाही ती. मग काय करायचं? ओटीपी घेतलाय त्यांनी आमचा. काय घेतलंय? ओटीपी ती सगळं घेतलंय त्यांनी. घेतलंय ना? पण अजून कामगार कार्ड ही मिळली नाही की. ती म्हणते ती म्हणजे फिल्टरच आहे. मी काय सांगितलं बरोबर आहे. तिसरा मुद्दा तुम्ही लयच गरीब असाल मागून खाताय रुपये बी देऊ नका म्हणलं. काय मिळालेलं? मिळलेली बी आहे ती बरोबर. मग ते कार्ड अरे माझ्याकडे यायचं. कार्डे भेटलेले आहे माझ्याकडे तुम्ही जर महिना आल्या तर तुमच्याकडे. आता मी एवढं मोठं करायला लागलो ही बर तेवढं करत. ती प्रश्न कसा विचारताय? कोण म्हणते जे समुद्र पैसे भेटते शाळेत. ती कुठं तलाव भेटला बरं का? आम्हाला काय वाटतं की आम्ही अर्ज तिकडे केले बाकीचे आम्ही करू. हा आणि काय झालंय की ग्रुप जी तयार करायचा आहे त्या ग्रुपमध्ये ग्रुप तयार करून जायचं आहे. आणि काय करायचं आहे तुम्हाला वाटलं की मला समोर जायचं नाही खर्च होत आहे समोर यायची गरज नाही माझ्या व्हॉट्सअपला पाठवून द्या
आम्ही काढायच्या आत घर बनले मुलांना बरोबर आहे पाहुणा? पैसे भेटते म्हणजे ह्याच्यावर फायदा काय झाला की पुनर्वसनचं तुमचं टीबी आणि नंबर 2 मी जास्त भर देणार आहे. तुमचे सगळे एकत्र आले का कामगार ते तिथं जाऊन बसणार आहे. ते 1 BHK चालू आहे का तिथे जागा तुम्हाला सगळ्याला मिळेल. अजून काय पाहिजे आणि जास्त बघायचं असेल तर युट्यूबवर टाकायचं बांधकाम कामगार योजना कोणकोणत्या आहेत त्या सगळं येतंय. इथून पुढे एक लक्षात ठेवा फक्त कुठलं का असं ना माझ्या कानावरती घातल्याशिवाय पाहुण्याच्या कानावरती घातल्याशिवाय ग्रुपमध्ये टाकल्याशिवाय आणि आम्ही जे सांगेल किंवा मी जे सांगेल त्याच्यावर मी विश्वास ठेवू नका. मी बोललेलं संशय आला तर मला 1,00,000 वेळा विचारायचं. तरी पण माझं बोलणं संशयास्पद वाटलं तर चांगल्या लोकांना विचारायचं. चांगल्या म्हणजे कोण? जो कायदे तज्ञ असेल, जो दारुडा नसेल, जो ओढाणटप्पू नसेल अशा लोकांना विचारायचं. कुणाला विचारायचं? सगळं बोललोय. पेटवणाऱ्या माणसाला विचारू नका. आणि पहिला मुद्दा इथून गेल्यानंतर मी मगा सांगितलंय मला शिव्या न देणारा अशी माणूस तुम्हाला माझ्यापासून जेवढं लांब नेता येईल पाहुण्यापासून जेवढं लांब नेता येईल तेवढं ते बघणार. तुम्ही तुमचा फायदा बघा. अजून काय शूटिंग बंद करू? नमस्कार सांगतो की नंबर बंद करा.